हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. सध्या सतत कानावरती ज्या गोष्टी असतात किंवा ट्रेंडिंग असतात त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली एक गोष्ट कानावर येते ती म्हणजे अरे टक्कल पडत चाललं आहे, किंवा बायकांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत म्हणायचं झालं प्रचंड केस गळत आहेत. ही खरं तर गंभीर गोष्ट आहे, याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण नुसतं डिस्कशन करून किंवा इन्स्टावरती रील बघून काहीतरी करून उपयोग नाही आहे. ही गंभीर समस्या आहे, हा केसांचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला आणि योग्य उपचार केले तर अकाळी पडणारं टक्कल असेल किंवा केस गळतीच्या समस्या असतील ते आपण दूर नक्की करू शकतो. त्यामुळे याच्याकडे कॅज्युअली बघू नका मित्रांनो. आपण म्हणूनच ह्याच्यावरती सिरियस उपचार कशा प्रकारे करता येऊ शकतात किंवा ही समस्या खरोखरच आपल्याला ट्रीट करता येऊ शकते का, घालवता येऊ शकते का, या संपूर्ण अनुषंगाने मी अनुश्री आज रूबरू विथ अनुमध्ये तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आली आहे, आणि ते म्हणजेच तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हेअरचं केअर नेमकं कसं करायचं. आणि या संपूर्ण विषयावरती अर्थातच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आज आपल्यावर गप्पा मारण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणारे डॉक्टर पल्लवी उतेकर तेलवणे. त्या स्वतः डर्मॅटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनंच आज आपण समजून घेणार आहोत एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी आपण ट्रीट करू शकतो का, आणि खरंच मी जसं म्हटलं तसं या समस्या आपण घालवू देखील शकतो का. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. डॉक्टर पल्लवी, वेलकम टू रूबरू विथ अनु. थँक्यू, थँक्स अ लॉट मला इथे बोलवल्याबद्दल. मी जसं म्हटलं सुरुवातीला की हे तुमच्या तर कानावरती येतच असेल, कारण तुमच्याकडे रोज पेशंट येतात. आमच्याही कानावर येतं. आमच्या आजूबाजूच्या मुली, यंग मुलीसुद्धा असतील किंवा ऑब्व्हियसली आमच्या एजच्या बायका असतील, त्या पण हेच म्हणतात प्रचंड केस गळायला सुरुवात झाली. किंवा पुरुष असतील, पुरुष मित्र असतील, अगदी म्हणेन अगदी कॉलेज गोईंग मुलंसुद्धा आजकाल की अरे हेअरलाईन मागे जायला लागले, अरे टक्कल पडेल की काय तिशीतच, असं खूप कॉमनली ऐकायला येत आहे. त्यामुळे मला सुरुवातीला हेच विचारायचं आहे की खरंच ही समस्या मी जसं म्हटलं तसं गंभीर बनत चालली आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढताना दिसतंय. ॲज अ डॉक्टर म्हणून काय सांगा. हो, डेफिनेटली अलीकडे हे सगळं प्रमाण खूप वाढतंय. आता जेव्हा तू ह्या 2-3 उदाहरणं दिली की हेअरलाईन रिसीड होते किंवा केस गळत आहेत, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हे खूप वेगवेगळे प्रकार आहेत केस गळतीचे. म्हणजे हे दोन्ही एकच प्रकार नाही आहे. एक्झॅक्टली. आणि त्याचं प्रमाण म्हणजे दोन्हीचं प्रमाण आपण बघतोय हे खूप वाढतंय. आपण आजकाल सगळ्याला एक लेबल लावतो लाईफस्टाईल डिसीज, आणि हा पण आपल्याला लाईफस्टाईल डिसीज म्हणूनच घ्यावा लागणार आहे, कारण बदलती जी लाईफस्टाईल आहे त्याच्याचमुळे आपण हे सगळं बघतोय. तर आणि जसं तू विचारलंस की हे खरंच प्रमाण वाढले तर वाढलं पण आहे, आणि आपण हे आता अलीकडे म्हणजे लहान वयामध्ये बघायचं प्रमाण हेही जास्त होत चाललंय. म्हणूनच मला ते गंभीर वाटतंय, आणि म्हणून मी यांना म्हणते पण सगळ्यांना की जरा गांभीर्याने घ्या. येस डेफिनेटली ते गंभीर आहे. कारण आतापर्यंत आपलं हेअरचं परसेप्शन असं होतं की केस हा एक अवयव आहे, आणि एक अवयव म्हणजे थोडेफार केस गळत आहेत किंवा त्याला टक्कल पडतं आणि ह्यानी काही हे नाही. पण ह्याचं रिलेशन तुमच्या नॉर्मल हेल्थशी असू शकतं, आणि त्यासाठी ते गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कारण तुमचे केस गळाले म्हणजे फ्रँकली स्पीकिंग केस तुमच्या शरीरात काय काम करतात, काय फंक्शन करतात, एक एस्थेटिक पर्पज सोडता अजून काही नाहीये त्यांना. पण ते तुमचे खूप मोठे इंडिकेटर्स असू शकतात तुमच्या जनरल हेल्थचे, आणि म्हणून ही केस गळती महत्वाची आहे. म्हणजे जेव्हा एखादा तुम्ही लहान मुलाला किंवा मुलीला तुम्ही म्हणता हेअरलाईन रिसीड होतीये, त्यावेळेला तिथे हॉर्मोनल चेंजेस हा खूप मोठा इश्यू येतो. हे त्याचं इंडिकेशन असू शकतं, पहिलं इंडिकेशन. बर. आणि म्हणून तिथे लक्ष घालायला पाहिजे. ओके, नक्की. मला वाटतं खूप चांगला मुद्दा तुम्ही सांगितलात. जसं आपण म्हणतोय तसं की का गांभीर्याने बघितलं पाहिजे. कारण जसं तुम्ही म्हणताय तसं की बऱ्याच वेळेला ना केसांकडे असं बघितलं जातं की आपण प्रेझेंटेबल आहोत की नाही, आपण कॅरी चांगलं करतोय की नाही, आपला एक बघण्याचा दृष्टिकोन केसांकडे तेवढाच असतो मला वाटतं. एक्झॅक्टली. आणि ते कुठेतरी थोडंसं चुकतंय की काय असं वाटायला लागतं मला. आपण त्याला अवयव म्हणून ट्रीट न करता एक जस्ट ब्युटिफिकेशनचा एक पार्ट आहे असंच ट्रीट करतोय. पण वेरेज बाकी सगळ्या अवयवांप्रमाणे म्हणजे जसं आपण म्हणतो की जर काही कार्डियक हे असेल तर लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो, जे लंगचं फंक्शन आहे. जसे हे ऑर्गन्स कनेक्टेड आहेत तसेच तुमचे केस पण तुमच्या शरीराच्या बाकीच्या सिस्टीमशी कनेक्टेड आहेत, आणि म्हणून ते तुम्हाला काही साईन्स देतात जे आपण युजली निग्लेक्ट करतो. म्हणजे ह्याला मी हेअर अलार्म सिस्टीम म्हणते. की हेअर अलार्म सिस्टीम म्हणजे तुमचे केस अचानक गळायला लागले तर नॉर्मली ना 50% जास्त लोक तुम्हाला त्याची हिस्ट्री देतात की हे 3 ते 4 महिन्यापूर्वी घडलं आणि त्यानंतर केस गळायला लागले. अच्छा. सो मग आता उलटा विचार करा की तुमचे केस गळायला लागले तर ह्याचा अर्थ अजून काहीतरी असू शकतो का जो आपल्याला शोधणं गरजेचं आहे. जसं हिमोग्लोबिन कमी होणं, जसं थायरॉइड जस्ट डिटेक्ट होणं, किंवा डेंग्यू मलेरिया
ह्यासारखे आजार होऊन जाणं, ह्याच्यानंतर प्रचंड केस गळतात. सो हा एक केस गळतीचा प्रकार झाला. ओके. दुसरा जी रिसिडिंग हेअरलाईन आहे, सो रिसिडिंग हेअरलाईन पुरुषांमध्ये आपण रिसिडिंग हेअरलाईन बघतो, व्हेरॅज बायकांमध्ये भांग फाकणं हा प्रकार असतो. करेक्ट. सो ह्या गोष्टी पूर्वी ज्या होत्या ह्या 40-50 नंतर बघितल्या जायच्या, पण आता आपण ते म्हणजे ॲज अर्ली एज 10 years पण बघायला मिळत आहेत. हो का? हो. बरं. बिकॉज जशी हॉर्मोनल सिस्टीम डेव्हलप होते तसे त्याचे इम्प्लिकेशन्स सुरू होतात. म्हणजे जर एखाद्याच्या हॉर्मोन्समध्ये काही चेंजेस झाले तर दॅट कॅन रिफ्लेक्ट ॲज हेअरफॉल. आपल्याला सगळ्यांना आजकाल ऐकून पीसीओडी माहिती आहे, पीसीओडी किंवा पीसीओएस. सो मुलींमध्ये, बायकांमध्ये जेव्हा पीसीओएस असतं त्यावेळेला अशा प्रकारचा हेअरफॉल हा खूप कॉमन असतो. करेक्ट. आणि मगाशी मी जो हेअरफॉल सांगितला की जो आजार किंवा काही डेफिशियन्सीशी रिलेटेड आहे, त्याच्यापेक्षा हा हेअरफॉल वेगळा कसा, हा परमनंट असतो. म्हणजे तुमची जी हेअरलाईन रिसीड होते ती मी औषधांनी परत नाही आणू शकत. ओके. आणि त्याचं इंडिकेशन हे आहे की माझ्यासाठी म्हणजे एक डॉक्टर म्हणून हेअरलाईन रिसीड होते, डेफिनेटली मला हेअर वाचवायचे तुमचे, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे की शरीरात काय होतंय ज्याच्यामुळे तुमची हेअरलाईन रिसीड होते. सो वन ऑफ द स्टडी सजेस्ट की मुलांमध्ये जेव्हा अशी हेअरलाईन रिसीड होताना किंवा अँड्रोजेनेटिक अलोपेशिया असं आम्ही त्याला जे म्हणतो असं बघतो, दॅट कॅन बी इक्विव्हॅलंट तुमच्या मुलींमधल्या पीसीओडी सारखं. ओनली थिंग पीसीओडी सारखे बाकीचे सिम्पटम्स देत दिसत नाहीत. बरं. आणि जसं पीसीओडी, आय डोंट नो किती जणांना माहिती आहे, पण पीसीओडी पण हे फक्त हेअरफॉल, ॲक्ने ह्याच्याशी लिमिटेड नसून पीसीओडी असलेल्या व्यक्तीला पुढे जाऊन डायबिटीज, हायपरटेन्शन, बाकीचे सगळे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. हेच प्रमाण मुलांमध्ये पण दिसू शकतं. दॅट्स व्हॉट अ स्टडी सेज. ओके. म्हणून आपण जशी सुरुवात केली की फक्त केस गळती होते किंवा हेअरलाईन रिसीड होते एवढा कॅज्युअली त्याचा अप्रोच नाही असला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी त्या इंडिकेशन, जसं तुम्ही म्हणताय की इंडिकेशन आहे ते, तर त्याच्यावरती एक गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज डॉक्टर म्हणून, ट्रायकोलॉजिस्ट म्हणून मी तुम्हाला याच्यासाठी बोलवलं आहे, कारण हा विषय खरोखर एक गांभीर्याने बघण्याच्या दृष्टिकोनातून आपण घेतला पाहिजे. कारण मी जसं म्हटलं तसं आजकाल ना इंस्टाग्रामवरती 3-4 रील काढली ना की 5वं रील हे कुठल्या तरी हेअरफॉल रिलेटेड असतं, कुठलं तरी नवीन काहीतरी आलेलं असतं. आणि मग काय होतं, अनफॉर्च्युनेटली आपण ते ब्लाइंडली फॉलो पण करतो बऱ्याच वेळेला, आणि मग त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात त्याच्यावरती मला यायचंच आहे नंतर. पण म्हणजे इतकं ते आता कॅज्युअल झालंय आणि तो अप्रोच कुठेतरी मला चेंज करायचा आहे. म्हणून खरं तर हा सगळा विषय आज घेण्याचं प्रयोजन आहे आणि डॉक्टर म्हणून तुम्हाला इथे बोलवण्याचं प्रयोजन आहे. त्यामुळे मला पुढे जाऊन तेच विचारायचं की आता हे हेअरफॉल व्हायला लागले ना की मग लोकांना अचानक अशी जाग येते आणि मग त्याच्यावरती काय करायचं असं करून मग लोक शोधाशोध सुरू करतात. मग सगळ्यात पहिला जो दोष दिला होतो ना तो शॅम्पू, कंडिशनर, सिरम बदलून टाकतात पहिले की नाही ह्याच्यामुळेच होत असेल, स्वतःच लेबल करतात ना, आणि स्वतःच तुमच्याकडे येण्याच्या आधीच स्वतः लेबल करून नाही हे शॅम्पूमुळे होत असेल आणि बदलून टाकतात. म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की मग खरंच म्हणजे याचा रोल असतो का, शॅम्पू, कंडिशनर, सिरम जे असतील जे आता रेग्युलरली बायका पुरुषही वापरतात त्याचा रोल असतो खरंच याच्यामध्ये? हे बेसिकली हे खूप मोठं मार्केट आहे हेअर केअरमधलं. नक्कीच. पण आय एम ऑलवेज अगेन्स्ट इट इन द सेन्स, म्हणजे अगदी जसं म्हणालीस तसं की कन्सल्टेशनमध्ये सगळं हे एक्सप्लेन केल्यानंतर शेवटी पेशंट विचारतो एखादा शॅम्पू द्या आणि मला त्यांना सांगावं लागतं तुमचा शॅम्पू तुमचा हेअरफॉल नाही करू शकत. आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू बिलीव्ह की माझा शॅम्पू किंवा कंडिशनर, म्हणजे मी जेव्हा शॅम्पू कंडिशनर करतो मी केस धुवत नाही 2-2 आठवडे असं पेशंट सांगतात, कारण मी जेव्हा केस धुतो तेव्हा केस खूप जातात. तर त्यावेळेला त्यांना सांगावं लागतं की शॅम्पू कंडिशनर काहीच करत नाहीये. तुम्ही जेव्हा शॅम्पू लावता किंवा कंडिशनर लावता 2 केसांमधलं फ्रिक्शन कमी होतं आणि जे केस गळणारच आहेत ते इझिली निघून येतात. एवढाच फरक आहे. आणि आपण ऑब्व्हियसली स्काल्प थोडा मसाज करतो त्याच्यामुळे, पण जो केस गळणार नाहीये, ज्याचं रूट बऱ्यापैकी डीप आहे, कारण नॉर्मल ग्रोथ होणाऱ्या केसांचं रूट जे असतं हे बऱ्यापैकी डीप असतं. सो हा केस जो आहे हा शॅम्पू आणि कंडिशनर तिथपर्यंत पोहोचतच नाहीयेत तुमचे त्याला बाहेर काढायला. आणि त्याचं एक सिम्पल उदाहरण म्हणजे जर तुम्ही असेच बसलेला आहात आणि तुमचा एक केस तुम्हाला तोडायचा आहे तर ते दुखेल, ऑब्व्हियसली पेन होईल ना. हो ना. मग शॅम्पू आणि कंडिशनर अॅनेस्थेसिया देतात की ते निघून येतात? असं नाही होऊ शकत. करेक्ट. त्यामुळे हे तुमची स्काल्प हेल्थ, कदाचित तुम्ही खूप हार्श शॅम्पू वापरत असाल तर स्काल्प हेल्थ जी असते म्हणजे ड्रायनेस येणं, केसांचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे आपण टेक्स्चर ते खराब होऊ शकतं. पण केस गळणं हा शॅम्पू कंडिशनरचा ना ते थांबवू शकतात केस गळणं ना ते वाढवू शकतात. बरं. पण म्हणजे जसं आपण म्हणतोय की बऱ्याच वेळा तुमच्याकडे असा पण प्रश्न येत असेल की मग शॅम्पू कंडिशनर किती वेळा वापरायचे, त्याची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, स्पेशली बायकांच्या बाबतीत, कारण त्यांना बऱ्याच वेळेला केस
प्रेझेंटेबल पण हवे असतात आणि मॅनेजेबल पण हवे असतात बेसिकली. तर मग ऍक्च्युली असं काही रेजिम असलं पाहिजे की आठवड्यातनं किती वेळा रेजिम असलं पाहिजे, पण ते प्रत्येक पेशंट प्रमाणे बदलतं. अच्छा, इंडिव्हिज्युअल. सो कॉमनली हा खूप मोठा इश्यू आहे की एक साधारण 7वी-8वीच्या मुली येतात केस गळतायत म्हणून, किंवा खूप कॉमन आजकाल जे वाढलेलं प्रमाण ते डॅन्ड्रफचं. सो डॅन्ड्रफ घेऊन येतात आणि सिम्पल प्रश्न असतो माझा की तुम्ही कितींदा केस धुता, आणि आठवड्यातून एकदा धुतो आम्ही केस. आणि तीच मुलगी 6वी-7वीत असल्यामुळे ती रोज शाळेत जाणार. शाळा काय सगळ्या एसी नसतात. आपल्या क्लायमेटमध्ये घाम येणं साहजिक आहे, पोल्युशन मधून येणार, खेळायला जाणार, हा सगळा घाम, पोल्युशन, त्याचं सगळं जे काही तुम्ही बाजूने अट्रॅक्ट करता हे सगळं तुमच्या स्काल्पवर जाऊन बसतंय. मग खूप जणांना असं वाटतं कारण शॅम्पूला कायम दोष दिला जातो म्हणून खूप जण काय करतात, नुसतंच पाण्याने केस धुतात. आता त्याच्यात असं करता तुम्ही की हे सगळे जे तुमच्या केसांवर बसले त्याला नेऊन तुम्ही रितसर प्रमाणे तुमच्या स्कॅल्पवर बसवता आणि मग तो डॅन्ड्रफ वाढतो. आणि युजली डॅन्ड्रफ, नॉर्मली जो डॅन्ड्रफ होतो तो तुम्हाला हेअरफॉल करू शकत नाही. पण अशा प्रकारे तुम्ही जेव्हा या गोष्टी वाढवत नेता त्यावेळेला स्कॅल्प डिस्टर्ब झाल्यामुळे, स्कॅल्प हेल्थ डिस्टर्ब झाल्यामुळे हेअरफॉल सुरू होतो. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नुसतं नाही. सो तुम्ही समजा एक सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, मला फार घाम येत नाही, मी कायम एसीत असते आणि माझ्या स्कॅल्प फार ऑइली पण होत नाही, तुम्ही आठवड्यातून केस धुतले तरी चालेल. पण तुम्ही रोज 2 तास जिम करता, त्यानंतर तुम्ही एक ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगता, तुम्ही केसांवर काही प्रॉडक्ट्स वापरता, रोज धुवा केस, हरकत नाही. त्याने तुमचा हेअरफॉल चेंज नाही होणार आहे. प्रोबॅबली तुम्हाला कंडिशनर जास्त वापरावं लागेल. ओके, म्हणजे असं फ्रिक्वेन्सी असं आपल्याला सांगता येणार नाही, पण एक फिक्स फ्रिक्वेन्सी सगळ्यांना ऍप्लिकेबल अशी असू शकत नाही. बरं, जुन्या जमान्यात ना काय असायचं माहितीये का, आता हे असे केस गळायला वगैरे लागले ना की आजी वगैरे, म्हणजे आमच्या काळात पण काय ना, केसांना तेल लावायचं, म्हणजे असा तो एक प्रोग्राम असायचा की बसायचं आणि केसांना असं तेल लावून मॉलिश विलिश करायचं, रात्रभर ते ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ना शिककाईनी वगैरे असे केस धुवायचं. म्हणजे दॅट वॉज द ओनली रेजिम आहे. म्हणजे आमच्या लहानपणापासून आमच्या आजीच्या जमान्यात आम्ही हेच बघत आलोय. आणि तेव्हा काय असं वाटायचं माहितीये का, आजीचे केस तर मस्त आहेत ते तर तेच लावून हे करतायत, तर आपण पण तेच करतोय. तर सांगण्याचा मुद्दा हा की त्या काळातल्या गोष्टी वेगळ्या होत्या, आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण तरी पण ना ऑइलिंगबद्दल, हेअर ऑइलिंगबद्दल ना बऱ्याच प्रमाणात गैरसमज आहेत. म्हणजे एक वर्ग असा सांगतो की नाही, ऑइलिंग केलंच पाहिजे, मस्ट आहे, केसांना ते दिलंच पाहिजे, त्या गोष्टी गरजेच्या आहेत. दुसरा वर्ग अजिबात ऑइलिंग करायचं नाही, त्यांनी प्रचंड केस गळतात. मग डायलेमा होतो आणि मग कळत नाही की नेमकं करायचं काय. आणि मग प्रॉब्लेम कोणाला होतो, ज्यांचे प्रचंड हेअरफॉल होत असतो ना, त्यांना नेमकं कळत नाही की करावं काय, करायचं की नाही करायचं काय. म्हणजे हेअर ऑइलिंग बद्दल काय ऍक्च्युली काय. सो हेअर ऑइल ना, मला जर एका शब्दात सांगायचं असेल तर ऑइल हे आपलं ट्रेडिशनल कंडिशनर आहे. ओके, जेव्हा आपल्याकडे कंडिशनर्स नव्हती त्यावेळेला सुद्धा आपले केस असेच होते, क्युटिकल्स आणि हे आपण आता सगळेजण बॉन्डिंग बिटवीन द हेअर, पोरॉसिटी, हे सगळं इन्स्टामुळे कळलेलं आहे. सो बेसिकली प्रत्येकाच्या हेअरचं स्ट्रक्चर वेगळं आहे. त्याच्यात समथिंग कॉल्ड एज क्युटिकल हा पार्ट असतो जो तुमचे केस किती मॉइश्चर धरून ठेवू शकेल हे डिसाईड करतो. त्या क्युटिकलचा जो शेप आहे त्याप्रमाणे ते मॉइश्चर धरलं जातं. सो ज्यांचे केस स्ट्रेट असतं त्यांचे क्युटिकल रिलेटिव्हली स्ट्रेट असतं, ॲज सून एज पाणी पडतं किंवा काय ते मॉइश्चर पकडतं आणि ते धरून ठेवतं भरपूर वेळ. व्हेअरएज कर्ली केसांमध्ये हेच क्युटिकल थोडं ओपन पद्धतीचं असतं, त्यामुळे ॲज सून एज पाणी पडतं ते केस 2 तासात सुकून जातात. करेक्ट. आणि हा जो फरक आहे, जेव्हा तुम्ही ऑइल लावता तेव्हा त्या क्युटिकलला बंद करता आणि त्याच्यात जे मॉइश्चर आहे ते ट्रॅप करायला हेल्प करता. सो जर थोडं एक्सटेंड करून बघायचं झालं तर साऊथमध्ये, सदर्न पार्ट ऑफ इंडिया केस कर्ली असतात आणि त्यांच्याकडे आंघोळ झाल्या ऑइल लावायची पद्धत होती. दॅट इज बिकॉज जे मॉइश्चर आत गेले ते ट्रॅप करा. अच्छा, ओके, हा त्याचा आहे. सो ऑइल हे मेजरली कंडिशनर आहे, ते परत तुमच्या स्काल्पच्या आत जात नाही. म्हणजे स्टडी सजेस्ट की कोकोनट ऑइल थोडंफार पेनिट्रेट करतं, आल्मंड ऑइल वगैरे पेनिट्रेट पण नीट करत नाहीत. अच्छा, ओके, पण कोकोनट ऑइल पेनिट्रेट करतं आणि फक्त तिळाचं तेल आहे जे थोडं तुमच्या स्काल्पला पेनिट्रेट करून तुमच्या मुळांपर्यंत पोचू शकतं, पण बाकीचे कुठलेच हे नाहीयेत. बरं, ऑइलिंग, ओव्हरनाईट ऑइलिंग आता वाढता डॅन्ड्रफ आणि हे सगळं बघता आम्ही सजेस्ट करतो की ओव्हरनाईट नका करू. कंडिशनर पाहिजे 2 तास आधी लावा तुमच्या हेअर वॉशच्या आणि धुवून टाका. इट इज ऑल्सो गोइंग टू गिव्ह यू सिमिलर इफेक्ट. बरं, सो ऑइल, स्पेसिफिक टाईपचं ऑइल नाही. पण हा, ऍट द सेम टाइम मी नाही पण सांगत नाही की ऑइल लावू नका असं पण सांगत नाही. तुम्हाला सूट होत आहे, तुम्हाला त्याच्याने डॅन्ड्रफ वाढत नाही, कारण ऑइलिंगमुळे डॅन्ड्रफ वाढण्याचं प्रमाण खूप असतं. सो तुम्हाला डॅन्ड्रफ वाढत नाही किंवा काही होत नाही तर लावा ऑइल,
काहीच पण म्हणजे रेकमेंडेड कुठलं ऑइल आहे जसं तुम्ही म्हणालात आता की आल्मंड ऑइल आहे किंवा कोकोनट ऑइल आहे की असं काही? युजली ना तुम्ही बघाल त्या भागात जे पिकतं त्याप्रमाणे ऑइल वापरली जायची पूर्वी सुद्धा. सो आपल्याकडे कोकोनट ऑइल हे कॉमन आहे. थोडंसं नॉर्थला गेला तर तुम्हाला तिळाचं तेल जास्त मिळेल. आणि आता सध्या ऑलिव्ह ऑइल हे आलेला आहे, आता सगळीकडे मिळतं म्हणून ऑलिव्ह ऑइल. येस, ऑलिव्ह ऑइलचे थोडे अँटीऑक्सिडंट आणि हे सगळे हे ॲडव्हान्टेजेस आहेत. सो तुम्ही ते वापरू शकता. पण हे अमुक ऑइल वापरल्याने हेअरफॉल थांबणार आहे का? परत नाही. तो आणि ऑइल लावल्याने केस वाढतात त्याचं एक कारण केस गळतात जास्त, त्याचं कारण हेच की फ्रिक्शन कमी झालं, सो तो केस निघून आला. ह्या सगळ्याच्या पुढे जायच्या आधी मला एक गोष्ट सांगायची की जेव्हा आपण हेअर बद्दल बोलतो ना त्याला एक सगळ्यात मोठा कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे की हेअरला एक सायकल असतं. सो नॉर्मल हेअर जो असतो म्हणजे लहानपणी मला जो केस आला तो आजही आहे का माझ्याकडे? नाही, शक्यच नाही, कारण इट हॅज अ सायकल. सो प्रत्येक केस त्या सायकलमधून जात असतो. प्रत्येक केसाचं सायकल वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहे. ओके, सो पहिली स्टेज असते ग्रोथ फेज, जी तुमच्या जेनेटिकली 5 ते 10 वर्ष असू शकते. जर माझे जीन्स म्हणतात माझी ती ग्रोथ फेज 5 वर्षाची आहे तर 5 वर्ष माझा तो केस, एका केसाबद्दल बोलतो, तो केस वाढत राहणार. 5 वर्षांनंतर तो केस जो आहे तो रेस्टिंग फेजमध्ये जातो, ज्याला आम्ही कटाजन म्हणतो. सो कॅटाजनमध्ये काय होतं, त्याचं जे रूट आहे ते श्रिंक व्हायला लागतं. आता त्याचा ब्लड सप्लाय गेलेला आहे, आता त्याला न्यूट्रिशन नाही मिळत, सो इट्स अ डेड स्ट्रक्चर. त्याचं रूट श्रिंक होत 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 छोटंसं होतं आणि मग ते छोटं झाल्यानंतर एक फेज येते ज्याला टेलोजन म्हणतात, जेव्हा तो केस गळून जातो. म्हणून खूपदा ना तुम्ही हे बघितलं असेल की केस गळल्यानंतर ना लोक सांगतात अहो मुळापासून गळतो, मला पांढरा डॉट दिसतो. तो पांढरा डॉट इज अ साईन की तो टिलोजन फेजमध्ये होता, म्हणजे तो गळायच्याच फेजमध्ये होता, म्हणजे त्याला तुम्ही वाचू शकत नाही. त्या जागी आता नवीन केस येणार आहे, पण तो नवीन केस तुम्हाला दिसायला एक 5-6 महिने जातील, कारण ती फेज तेवढी मोठी आहे ती मधली. सो यू हॅव टू शो दॅट पेशन्स. आणि इथेच तुमचा सगळा मेजर सगळे डिसीजेस ह्या सगळ्या फेजेस भोवती फिरतात. सो जेव्हा आपण बोलतो की केस अचानक खूप गळायला लागले आणि 3 महिन्यापूर्वी डेंग्यू झालेला, तर नेमकं काय झालं, तर जेव्हा डेंग्यू झाला तेव्हा बॉडी अचानक स्ट्रेस मोडमध्ये गेली, कारण त्याला खूप गोष्टी रिवाईव्ह करायच्या. मग इथे सिम्पली एकच फंडा असतो, प्रायोरिटी बेसिसवर बॉडी काम करणार की माझ्याकडे सगळ्यात महत्वाचं काय, न्यूट्रिशन. बॉडीसाठी सगळ्यात महत्वाचं रोजच्या याच्यासाठी न्यूट्रिशन आहे. मी जे काही खाते किंवा मला जे काही न्यूट्रिशन मिळते, बॉडी ते न्यूट्रिशन सगळ्या व्हायटल ऑर्गन्सना असाइन करणार, माझा हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हर ह्यांना, आणि थोडंफार साठवून पण ठेवणार की उद्या जर नाही आलं तर मला ह्या फेजमध्ये तरायला पाहिजे. अशा वेळेला आपले जे केस आहेत हे केसांना भरपूर न्यूट्रिशन लागतं, कारण ते वाढतात. सो नवीन स्ट्रक्चर तयार होते कंटिन्युअसली आणि त्यांना सगळं लागतं, फक्त बायोटिन लागत नाही. वी विल कम टू इट. सो हे न्यूट्रिशन जे आहे हे एवढी डिमांड असते केसांकडून, अशा वेळेला बॉडी डिसाईड करते की मी हे थोडीफार न्यूट्रिशन वाचवते आणि थोडे केस सोडून देते. सो ऑन अन ॲव्हरेज तुमचे जे केस आहेत 10% केस हे या टिलोजन किंवा शेडिंग फेजमध्ये असतात, हे 10%चे वाढून 20%, 30% होऊ शकतात. आणि असे हे 20-30% झाल्यानंतर बरं हा डिसिजन आज झाला, पण आज केस गळणार का? नाही. केस गळायला 2 ते 3 महिने लागू शकतात. हा डिसिजन घेतल्यापासून ते रूट श्रिंक होऊन तुमचे केस गळणार ह्या फेजला तो वेळ लागतो. त्यामुळे तोपर्यंत तुम्ही डेंग्यूबद्दल विसरलात आणि 3 महिन्यांनी अचानक केस गळायला लागतात. सो दॅट इज बिकॉज दॅट बॉडी हॅज टेकन डिसिजन की जेव्हा माझं न्यूट्रिशन नॉर्मल होईल तेव्हा मी हे केस परत आणेन, पण आत्ता मला सोडायचे. प्रायोरिटी केसांना देत नाही तेव्हा बॉडी. येस, डेफिनेटली. अच्छा. सो थोडक्यात तुम्ही खूप छान सांगितलं समजावून. ही सायकल समजणं गरजेचं आहे आणि जसं तुम्ही म्हणाल तसं की तो एक पेशन्स ठेवला पाहिजे की ते केस येऊ शकतात परत. फक्त तो एक वेळ जो आहे तो कुठेतरी द्यायला पाहिजे. न्यूट्रिशन द्यायला पाहिजे. त्या न्यूट्रिशनवरती येऊ आपण, पण जसं तुम्ही आता म्हणालात ना पेशन्स, तो आता अजिबात राहिलेला नाहीये कोणाकडे. नाही, खरंच म्हणजे राहिला नाहीये. आणि केसांच्या बाबतीत तर बिलकुल नाही, कारण मी जसं म्हटलं असं बऱ्याच वेळा केसांकडे एक प्रेझेंटेबल दिसण्यासाठीचं ऑर्गन म्हणूनच बघितलं जातं, मग ते पेशन्स राहत नाही. आणि मग मी मग अशी म्हटलं असं ट्रेंडिंग गोष्टींकडे लक्ष जातं. मग त्या गोष्टींकडे मला यायचं आहे का माहितीये का, कारण ते मी जसं मगाशी म्हटलं असं की त्या घातक ठरू शकतात का इथपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे आपण आता जसं म्हटलं असं ना, आता हेअर गमीज आलेत, नावं घ्यायची नाहीत मला, पण अशा असंख्य ट्रेंड सध्या चालू आहेत की तुम्ही ऍप्लिकेटरने हेच लावा, त्या गमीजच घ्या. हेअर ऑइल्स आहेत, नावं तुम्हाला माहितीच असतील, आपल्याला प्रेक्षकांना वेगळं सांगायची गरज नाही. आत्ता लेटेस्ट ट्रेंडिंग जमाल गोटा ट्रेंड. तर म्हणजे काय, म्हणजे ह्या सगळ्या ट्रेंड्स ज्या आहेत ना, आणि अनफॉर्च्युनेटली ना या सगळ्या सोशल मीडिया साईटवरती ना
लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या बायकांपर्यंत सगळे आजकाल आहेत इन्स्टावर, सगळ्यांना हे रील्स दिसतात आणि त्याच्यावरती ना ते मार्केटिंगच अशा प्रकारे केलेलं असतं की तुम्ही ना जाता त्याच्याकडे खेचले जाता लिटरली आणि लगेच ऑप्शन येतो ना शॉप नाव. येस येस. की मग तुम्ही ते करून मोकळे होतात. तेव्हा तुम्ही जराही विचार करत नाही की याच्यामध्ये नेमकं काय आहे, याच्यातले केमिकल फॉर्म्युला काय आहे, त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो का. उपाय तर सोडाच, म्हणजे त्याच्याने तुम्हाला चांगलं काहीतरी रिझल्ट मिळण्यापेक्षा त्यांनी घातक काय होऊ शकतं का हे विचार सुद्धा खरंच केले जात नाहीत. आणि मग हे ऑर्डर केलं जातं आणि ते वापरलं जातं आणि मग सगळं झालं ना की मग मला वाटतं डॉक्टरांना गाठलं. काय सांगाल? सो ह्याच्यावर जसं सांगितलं की उपाय मोस्ट ऑफ द टाइम त्यांना त्याच्यातून रिझल्ट मिळत नाही कारण डायग्नोसिसच नाहीये. मी जर अँड्रोजेनेटिक अलोपेशियाला बायोटिन कमीच दिल्या त्यांनी नाही फरक पडणार आहे. त्यांना कळायला म्हणजे त्या गोष्टीसाठी वेगळ्या ट्रीटमेंटची गरज आहे. सो डायग्नोसिस हा एक मुळात पहिला मुद्दा आहे तो. नाउ कमिंग टू हे सगळे जे ट्रेंड्स आहेत गमीज किंवा काय, जसं मी सांगितलं तसं बायोटिन गमीज हा खूप कॉमन ट्रेंड आला. पण केसांना फक्त बायोटिनची गरज नाहीये. केसांना तुमचे आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सिलेनियम, मायक्रोन्यूट्रिएंट्स सगळ्याची गरज आहे. पण मग मी ते रोज खायला सुरुवात केली तर चालेल का? नाही, मी ओव्हर न्यूट्रिशन देईन. ओके. सो आणि ह्या सगळ्या गोष्टी रोज घ्यायची गरजच नाही कारण हे मुळात तुमच्या न्यूट्रिशन मधून येणं अपेक्षित आहे. ओके, डाएटमधून येणं अपेक्षित आहे. पण त्यातून तुम्ही हेअरफॉल एक्सपिरियन्स करता आहात तर पहिल्यांदा तर त्या हेअरफॉलचं कारण शोधून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जस्ट हे फॉलो केलं तर बायोटिन बद्दलच एक सांगायचं झालं, खूप जणांना माहिती नाहीये की आपण एक वन ऑफ द न्यूट्रिएंट फॅक्टर येतो, पण बायोटिन एक्स्ट्रा कन्झ्युम केल्यामुळे तुमची थायरॉइड फंक्शन टेस्ट ॲबनॉर्मल येऊ शकते. हा, म्हणजे थायरॉइड खरंच ॲबनॉर्मली वागताय का तर कदाचित नाही, पण ती ॲबनॉर्मल आल्यामुळे कोणीतरी तुम्हाला थायरॉइडच्या मेडिसिनवर टाकलं तर इट कॅन गो अदर वे राऊंड, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं करताय. अगदीच रिस्की आहे. हो. खूप जण ह्याच्यावर ट्रेंड्सवर बघून मिनॉक्सिडिल वापरतात. मी आता मिनॉक्सिडिलवरती येणारच होते. हा, सो मिनॉक्सिडिल वाईट मॉलिक्यूल नाहीये, पण तुम्हाला मिनॉक्सिडिल काय करतोय माहिती नसेल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाहीये. कारण मुळात मिनॉक्सिडिल रिझल्ट दाखवायला 6 महिने घेतो. अच्छा. आणि पहिल्या 2 महिन्यात हेअरफॉल होतो. ओके. सो खूप जण स्वतः, म्हणजे आता त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे एकदा मला फोन आला होता की माझी मैत्रीण ही गोळी घेते, मी घेऊ का? आणि ती मिनॉक्सिडिलची गोळी होती आणि मला खरंच कीव आली आणि असं वाटलं की मिनॉक्सिडिल काय आहे तुम्हाला माहिती आहे का? हे फक्त केसांसाठी नाही. मिनॉक्सिडिलचा इतिहास असा आहे की मिनॉक्सिडिल अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून आलं होतं मार्केटमध्ये आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून केस येत आहेत हे कळलं म्हणून तर इथे आलंय. ते मार्केट केलं ना. पण हो ऑब्व्हियसली. सो आता जनरेशन टू जनरेशन मिनॉक्सिडिल आम्हीही देतो, पण अशीच पॉप करायची गोळी नाहीये. एक्झॅक्टली. त्याचे साईड इफेक्ट खूप मेजर असू शकतात. म्हणजे जर ती अँटी हायपरटेन्सिव्ह आहे तर ती कॉमन साईड इफेक्ट आम्ही आता जेव्हा ओरल मिनॉक्सिडिल देतो अगदी लो डोस, म्हणजे तुमचा अँटी हायपरटेन्सिव्ह 40 असेल आणि आम्ही 2.5 देतो, त्याच्यात सुद्धा साईड इफेक्ट बघायला मिळतात. सो तुम्ही अशीच ब्लाइंडली घेण्याची औषधं नाही आहे ती. म्हणून तुम्ही जेव्हा केव्हा ट्रेंड बघून एखादी गोष्ट घेता, एक तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. देर इज नो हार्म की तुम्ही एकदा जाऊन एखाद्या एक्सपर्टला विचारा की ही गोष्ट मला करावीशी वाटते, मी करू का? ह्याच्यातून माझ्या शरीराला काही अपाय तर होणार नाही हे विचारण्यात काहीच हरकत नाही. जमालगोटा आहे. सो आयुर्वेदाप्रमाणे जमालगोटा आहे, आयुर्वेदात हे आहे आणि दॅट इज जेव्हा कॉन्स्टिपेशन होतं तेव्हा दिलं जातं. एक्झॅक्टली. जमालगोटा काही प्रकारच्या हेअर लॉसमध्ये कामही करतो. हा, पण ते आहे अलोपेशिया एरियाटा. हा पूर्णपणे वेगळा हेअरफॉलचा प्रकार आहे. तुम्हाला चाई पडणं आपण म्हणतो. सो चाईमध्ये जेव्हा नॉर्मल औषधांनी काहीच होत नाही त्यावेळेला आम्ही एक कॉन्टॅक्ट सेन्सिटायझर देतो. याचा अर्थ काय, ते जाऊन तिकडच्या स्किनला इरिटेट करणार. इरिटेशन झाल्यामुळे तिकडे ग्रोथ फॅक्टर्स येतात, ती इरिटेट झाल्यावर जखम झालेली भरून काढायला. त्याच वेळेला त्या ग्रोथ फॅक्टरमुळे तुमचे हेअर फॉलिकल स्टिम्युलेट होऊ शकतात आणि हेअर येतात. अच्छा. सो हेच अगदी म्हणजे जमालगोटा हा अगदी लेटेस्ट ट्रेंड आहे. पूर्वापार कांदा आणि लसूण लावतात लोक. सो तो फंडा तोच आहे. फंडामेंटली तोच कॉन्सेप्ट आहे की तुम्ही इरिटेट करता स्किनला. असे कॉन्टॅक्ट सेन्सिटायझर प्रॉपर औषधं म्हणून पण दिली जातात. पण मग ही गोष्ट तुमची अँड्रोजेनेटिक अलोपेशियामध्ये कशी काम करणार? तिथे तर तुमचे हॉर्मोन्स काम करतात. तिथे तुम्ही स्किनला इरिटेट केलं तर ते अजून जास्त काम करतील. ऍब्सोल्युटली खरंय. नाही, पण हे तुम्ही जसं म्हणालात तसं की आता हे आपण जे च्युएबल किंवा गमीज वगैरे म्हणतोय, बऱ्याच वेळेला ना थोडंसं नॉलेज असलेलं किंवा गुगल मित्र असल्यामुळे काय होतं, ऍप्लिकेटर म्हणजे आपण जे अप्लाय करतो त्याच्यावरती मग जोर देतात की बाबा आम्हाला घ्यायचं नाही, काय गोळ्या नको आम्हाला, पण आता लावायला काय हरकत आहे, कुठलं तरी सिरमच लावलं, कुठलं तरी ऑइलच लावलं, हे तर म्हणायला काही हरकत नाही कारण त्यांनी मार्केटच तसं केलंय की आदिवासी हेअर ऑइल. आदिवासी हेअर ऑइल वाल्यांनी म्हणजे
त्या ॲड दाखवून त्यांचे ते मोठे केस, पुरुषांचे एवढे केस दाखवून बायकांना कॉम्प्लेक्स आणलाय. नाही म्हणजे खरं सांगते, माझ्या अवतीभोवती अशा बायका आहेत की अगं आदिवासी हेअर ऑइल पुरुषांचे एवढे वाटतात, अगदी आमचे नाही. त्याच्यासाठी त्यांनी एवढं हे केलं की मला बघायचं होतं त्याच्यात काय, मी घेऊन आले ते. बघा, मी ट्राय केलं की काय करतं हे, ऍब्सोल्युटली काही नाही केलं. सो महत्वाचा मुद्दा इथे आपण विसरतो, हे जेनेटिक्स. एक्झॅक्टली. सो हे जे आदिवासी हेअर ऑइल हे जे दाखवतात हे एका स्पेसिफिक कम्युनिटीतून येत आहेत. हो अगदीच. राईट. त्या कम्युनिटीचं जेनेटिक्स स्ट्रॉंग असेल केसांच्या बाबतीत तर त्याला तुम्ही मॅचच करू शकत नाही. कसं करणार, बरोबर. सो आत्ता पण आपण जे म्हणतोय की जे अर्ली एजमध्ये हेअरफॉल किंवा अँड्रोजन रिलेटेड हेअरफॉल आपण बघतोय, ह्याला फॅमिली जेनेटिक्स म्हणजे हेरिडिटरी नाही. तुमच्या आधीच्या जनरेशनमध्ये कोणाला तरी असणं गरजेचं नाहीये. तो जीन एक्सप्रेसच झाला नसेल तर तो होणारच नाहीये. पण ह्या जनरेशनमध्ये बाकीचे सगळे फॅक्टर्स आले, त्याला फेवरेबल झाले. म्हणजे तुमची लाईफस्टाईल तशी आहे, तुम्हाला बाकीचं तुमचं खाण्यापिण्याचे प्रमाण हे आहे, तसं तुमचं डाएट फार व्यवस्थित नाही, अशा केसमध्ये तो जीन एक्सप्रेस होऊ शकतो आणि ते सुरू होऊ शकतं. सो तुमची जेनेटिक्स हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. सो आदिवासी हेअर ऑइलमध्ये त्यांचे मुळात जेनेटिक्स खूप चांगले असतील तर त्यांनी ऑइल लावलं नाही तरी ते चांगले होणार आहेत. बरोबर आहे. नाही पण म्हणजे मुद्दा तोच आहे माझा की टॉपिकली जे आता हे वापरल्या जातात गोष्टी, त्याचा पण काही साईड इफेक्ट असू शकतो. म्हणजे गोळ्या आपण घेतोय त्याचा दिसूच शकतो, पण हे टॉपिकली जे करतो त्यांनी फायदाही एक तो होतो का किंवा घातक पण ठरू शकतात. फायदा डिपेंड. म्हणजे कोणीतरी टिलोजन, जसं मी सांगितलं की टिलोजन एफ्लुवियम होतं की डेंग्यू मलेरिया नंतर त्या फेजमध्ये आहे, 3-3 महिन्यांमध्ये केस गळायला सुरुवात झाली आणि 5व्या-6व्या महिन्यापर्यंत ते रिकवर होणार आहे. त्याच वेळेला त्यांनी हेअर ऑइल लावलं. सो दे विल थिंक की हे झालंय, पण ती तुमच्या बॉडीची कपॅसिटी आहे. त्यामुळे तो हे आहे. सो वरतून लावायच्या गोष्टींबद्दल माझं स्पष्ट मत असं आहे की जर तुम्हाला त्याची अलर्जी येत नसेल, त्यांनी दुसरा काही डिसीज म्हणजे खाज येणं किंवा एक्झिमा होणं असं काही होत नसेल आणि यू आर कम्फर्टेबल, यू कॅन ट्राय इट. अच्छा, लावू शकता आपण, करून बघू शकता, हरकत नाही. पण त्याच्या एक्सपेक्टेशन्स जास्त ठेवायचे हे नाही. जर तुम्हाला झालेला आजार काय हेच माहिती नाहीये तर त्याचे एक्सपेक्टेशन तुम्ही कशा ठेवणार. करेक्ट. नक्की. म्हणून तू जे सुरुवात केलीस की पेशन्स हा सगळ्यात म्हणजे अगदी हे म्हणजे आपण असं ह्याच्यात धरून चालू की हे ऑइल काम करतंय तरी त्याला काम करायला 2 ते 3 महिने, केसाचं सायकलच तसं आहे. सो त्याच्यात एक फनी म्हणजे असं नाही, एक एक्सपिरियन्स आहे माझा. एक पेशंट आली आणि मी ट्रीट करत होते ड्रग रिॲक्शनसाठी. एका औषधाची रिॲक्शन आली, खूप सिव्हिअर, म्हणजे आम्ही ज्या प्रमाणात सिव्हिअर रिॲक्शन बघतो तशी नव्हती, पण ती 2-3 एक आठवडाभर हॉस्पिटलमध्ये राहिली. शी वॉज डिस्चार्ज. 15 दिवसांनंतर ती परत आली आणि बिलीव्ह मी 90% केस गेलेले होते. ओ माय गॉड. म्हणजे अक्षरशः स्काल्प असं फक्त स्काल्पच दिसतं अशी अवस्था होती. आता मला कळतंय की हे टिलोजन एफ्लुवियम आहे, हे स्ट्रेसमुळे इंड्यूस झालेलं आहे. पण इट वॉज व्हेरी डिफिकल्ट त्या पेशंटला तेव्हा सांगणं की तू 3-4 महिने थांब आणि तुझे केस येणार. बट लकीली पेशंटने विश्वास ठेवला, शी वेटेड आणि 4 महिने, म्हणजे माझ्याकडे फोटो आहेत, 4 महिन्यानंतर भरघोस केस, हेअरबँड लावून आली होती ती केसांना. हो, एवढे भरघोस केस की ते केस मावण्यासाठी. सो हे 4 महिन्यात, आणि ह्याच्यात मी काहीच नाही केलं, म्हणजे मी तिला सप्लिमेंट्स दिल्या पण ओव्हरऑल तिच्या बॉडीने रिकव्हर केले ते. सो ही कपॅसिटी आहे तुमच्या बॉडीमध्ये. ओनली थिंग इज आता इथेच एखादी इम्पेशंट पेशंट असेल तर काय करणार, ते मिनॉक्सिडिल लावायला सुरुवात करणार, ते गमीज लावणार, ते तेल लावणार आणि अगदी पुढे जाऊन PRP वगैरे असेही सेशन्स लगेच सुरू होतात. PRP वरती येणार आपण. ह्याची गरजच नव्हती. सो हे मला जस्ट, मी खूप पेशंटना हे उदाहरण दाखवते की तुम्ही पेशन्स ठेवा, तुमच्या बॉडीत कपॅसिटी आहे, माझीही गरज नाही इन दॅट केस तुम्हाला. करेक्ट. पण म्हणजे एकूणच या आतापर्यंतच्या आपल्या पूर्ण डिस्कशनवरनं मला तेच जाणवतंय, तुम्ही जसं म्हणताय की बॉडीची मला वाटतं दोन्ही कपॅसिटी आहेत ना, म्हणजे केस गळण्याची पण त्यांची ती फेज आहेच आणि केस परत आणण्याची पण आपल्या बॉडीची कपॅसिटी आहे. जसं आपण म्हणतो तसं की जे न्यूट्रिशन आहे सप्लिमेंटमधनं किंवा आपल्या खाण्यामधनं, ते जर का आपण योग्य पद्धतीने दिलं तर मला वाटतं बॉडी पण आपल्याला सपोर्ट करणारच आहे डेफिनेटली केसांच्या बाबतीत. मला वाटतं खूप चांगला मुद्दा आहे. पण थोडंसं पुढे जाऊन ना मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की आता आमच्यासारखं फील्ड असेल जिथे आम्हाला रोज काही ना काहीतरी केसांवरती, आम्ही तर त्याला म्हणतो की आम्ही अब्युजच करतो, तर आहे त्याला काही ऑप्शन नाही. तर मग बऱ्याच वेळेला असं होतं की बायकांच्या बाबतीत स्पेसिफिकली की स्ट्रेटनर असतील आमचे किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी ज्या वापरल्या जातात, किंवा पुरुषांच्या बाबतीत जेल असतात, खूप कॉमनली वापरतात हल्ली पण. तर मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हेअर स्ट्रेटनर असतील किंवा काय हेअर जेल असतील, वॅक्स असतील, ह्या लॉंग टर्ममध्ये जेव्हा वापरल्या जातात
तेव्हा मग त्याचा परिणाम जो आहे तो कशा प्रकारे दिसतो आणि मग तो त्याला रिव्हर्सल आहे का, सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी पण विचारते मी हे. आणि दुसरं की मग त्याला काही वेगळ्या हेअर केअरची गरज आहे का बेसिकली. कारण बऱ्याच वेळेला ना आम्ही पण हे सगळं करताना हीट प्रोटेक्टर वापरतो, पण आम्हाला स्वतःलाच गॅरंटी नसते की हे किती प्रोटेक्शन देणार आहे. पण आमचं हे मानसिक समाधान की आम्ही डायरेक्ट हीट लावली नाही केसांना. खरं सांग. एक्झॅक्टली. काय सांगणार म्हणजे ह्याच्यावर? हा, सो पहिली गोष्ट, केस मुळात म्हणजे स्काल्प सोडला केसांनी की ते डेड स्ट्रक्चर आहे. बरं. ओके. त्याच्यानंतर तू कितीही न्यूट्रिशन खा, जो बाहेर आलेला केस आहे त्याला काहीच फरक पडणार नाहीये. ओके. सो माझा जो केस ह्या लेवलला आहे त्याला मी कितीही चांगलं न्यूट्रिशन दिलं तरी त्याला फरक पडत नाही. आता मग कमिंग टू युअर हीट हे ट्रीटमेंट्स आणि ह्या सगळ्या ह्याच्यात, सो त्याचं सिम्पल एक्झाम्पल असं आहे की मी एक कपडा घातला आणि माझ्या केसाला इथून इथे येईपर्यंत 6 महिने लागलेत समजा. ओके. तर मी तो कपडा 6 महिने घातला, मग मी त्याला घेऊन बाहेर जाते, मी उन्हात जाते, मी त्याच्यावर ऊन पडतं, मी त्याला इस्त्री करते आणि सगळं, पण 6 महिने मी तोच वापरते. तर त्याची काय अवस्था होईल? तीच अवस्था आपल्या केसांची. सो बेसिकली आपण जेव्हा हीट स्ट्रेटनिंग करतो म्हणजे काय करतो, त्या ज्या बॉन्ड्स असतात, सल्फाईड बॉन्ड्स म्हणतो आम्ही केसांमध्ये, ते आपण ब्रेक करून त्याला वेगळ्या प्रकारे मोल्ड करतो. हे टेम्पररी असू शकतो किंवा परमनंट, तुम्ही जसं स्ट्रेटनिंग करता तसं. हे सगळे जेव्हा तुम्ही प्रकार करत असता केसांवर, त्याला त्याचं नॅचरल स्ट्रक्चर तुम्ही हलवताय ना. डेफिनेटली. ओके. त्याची मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटी जातीये, म्हणूनच असे केस नंतर वृक्ष वाटतात. ओके. सो त्याला तुम्हाला कंडिशनर करत राहणं ह्या पलीकडे काहीच पर्याय नाहीये, कारण इट्स अ डेड स्ट्रक्चर. आता तुम्ही त्याला औषधं देऊन काहीच करू शकत नाही. ओके. सो करावं का, तर गरज असेल तर नक्की करावं. अगेन कमिंग टू इट की इट्स अन एस्थेटिक ॲसेट. सो तुम्ही करा आणि मग त्याची नंतर आफ्टर केअर कशी, तर आफ्टर केअर डीप कंडिशनिंग करा. मग डीप कंडिशनिंग तुम्ही ट्रेडिशनल करा, आपलं ऑइलनी करा, किंवा तुम्ही पार्लरमध्ये सलोन्समध्ये जाऊन करा, इट्स अप टू यू. पण त्याला डीप कंडिशनर करा. बेसिकली त्या क्युटिकलला तुम्ही डॅमेज केले, त्या बॉन्ड्सना तुम्ही डॅमेज केले. तुम्ही जेव्हा कंडिशनर एक्स्ट्रा, आता त्या बॉन्ड्समध्ये किंवा क्युटिकलमध्ये तेवढी कपॅसिटी नाही राहिली ओरिजिनल होतं तेवढं की जे मॉइश्चर धरू शकेल, मग आता तुम्हाला जास्त मॉइश्चर देण्याची गरज आहे. आणि केसांचं मॉइश्चरायझर आर दीज कंडिशनर्स. सो ते करा. आता ह्याच्यामुळे केस गळू शकतात का? एक्झॅक्टली. सो अगेन अनदर थिंग की ह्याच्या फक्त आणि फक्त मी केसांना आयन केलं म्हणून माझे केस गळतील का? नाही. अनलेस अंटिल मी खूपच जोरात तोडून करते. पण अदरवाईज मी सगळे हीट प्रोटेक्टर वगैरे वापरून, हीट प्रोटेक्टर जसं तू म्हणालीस तसं ऑफकोर्स सम अमाऊंट ऑफ प्रोटेक्शन इट डज गिव्ह. सो काही प्रोटेक्शन तुम्हाला मिळत असेल तर घ्यावं ना, का नाही, म्हणून आम्ही पण घेतो. हा. सो मी हीट प्रोटेक्टर वापरून वगैरे सगळं केलं तरी सुद्धा जर माझा केस वीक आहे तर ही हीट त्याला डॅमेज करू शकते. ओके. पण जर केस वीक नसेल, म्हणजे तो न्यूट्रिशनली स्ट्रॉंग, म्हणजे मी वारंवार न्यूट्रिशन ह्याच्या येते, कारण न्यूट्रिशनचे पण खूप फंडामेंट्स बदललेत आता. म्हणजे ट्रेडिशनली मी काय खाऊ म्हणजे माझे केस गळायचे थांबतील, हा कॉमन प्रश्न आहे, आपण येऊ तिथे. पण न्यूट्रिशनली जो केस वीक आहे तो ह्या ट्रीटमेंटमुळे गळणार. सो तुम्ही तुमच्या केसांना मुळात स्ट्रॉंग करायला पाहिजे. आणि त्याचा सगळ्याचा की रोल अगेन न्यूट्रिशन. नाही, डाएट आणि न्यूट्रिशनवरती तर यायचंच आहे, कारण तो सगळ्यात महत्वाचा विषय मला वाटतं केसांच्या बाबतीत. पण त्याच्याकडे जाताना आता तुम्ही ना पार्लरचा उल्लेख केलात. बऱ्याच वेळेला काय होतं, आजकालची जी सगळी सलॉन्स आहेत ना ती सगळी हाय एंड सलॉन्स आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्याच ट्रीटमेंट असतात, स्किनच्या हेअरच्या सगळ्याच ट्रीटमेंट त्यांच्याकडे अवेलेबल असतात. आणि काय म्हणजे तुम्ही तिथे गेलाय म्हटल्यानंतर तुम्हाला जर का 4 ऑप्शन दिले आणि तुम्हाला जर का त्याचे रिझल्ट दाखवले आणि जर का असं वाटलं की नाही, अरे हां याने एवढा फरक पडतो, करून बघायला काय हरकत आहे, तर मग अशा वेळेला अशा बऱ्याचशा गोष्टी तिथे सलॉन्समध्ये केल्या जातात. फॉर एक्झाम्पल आता बऱ्याच वेळेला हेअर स्पा घेतलाय बाबा की हां चला चांगलं वाटतंय, तात्पुरतं गेलं हेअर स्पा घेतलाय, चांगलं वाटतंय. तर अशा माझं म्हणणं असं आहे की अशा सलॉन्समध्ये या सगळ्या ज्या हेअर ट्रीटमेंट असतात स्पेसिफिकली त्या करणं अपेक्षित आहे किंवा त्या किती डेंजरस असू शकतात? ॲज अ डॉक्टर विचारते मी. हां. सो ॲज अ डॉक्टर फ्रँकली माझ्या बुक्सप्रमाणे मी सांगायला पाहिजे नका करू. बट अगेन देर आर मेनी फॅक्टर्स इन इट. की हेअर स्पा जसं मी सांगितलं, कंडिशनर हे मी चांगल्या सलॉनमध्ये जाते जे चांगले प्रॉडक्ट वापरतात, ज्याची मला ॲलर्जी नाही आहे, तर तो जो 1 तास आहे हा माझ्यासाठी रिलॅक्सिंग 1 तास होतो. हा तुमच्या ओव्हरऑल हेल्थमध्ये पण बेनिफिट करतोय की. ओके. सो मी त्याला नाही म्हणण्यात काय लॉजिक आहे? बरोबर. हा कंडिशनरचा पार्ट आहे, तो कंडिशनिंग करतोय, इट्स ओके. हां. आता त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा अट्टहास धरून मी असं हे केलं की नाही मला हेअर, म्हणजे खूप जण मला हे सांगतात माझे केस गळतात आणि मी आता ऑलरेडी 4 सेशन्स घेऊन झालेत डीप कंडिशनिंगचे
आणि माझे केस गळायचे थांबले नाहीच थांबणार आहेत ते. एक्झॅक्टली. सो तुम्ही ते कशासाठी करता ह्याची क्लॅरिटी करायला ना आहे का नाही, चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रॉडक्ट्सनी, आणि ते पण तुम्हाला सूट होणाऱ्या प्रॉडक्टनी. म्हणजे मी नाव नाही घेणार, पण खूप जण मला खूप कॉमनली येऊन सांगतात आम्ही हाच हेअर कलर वापरतो आणि हा उत्तम आहे, म्हणजे कसं मला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि मी त्यांना तेच सांगते की तो उत्तम आहे ह्याबद्दल माझा वाद नाही, पण तो तुम्हाला सूट होत नाही ना. सो तुम्हाला सूट होणाऱ्या गोष्टी जर तुम्हाला जाऊन करायच्या असतील, अँड दॅट इज गिव्हिंग यू सम मी टाइम किंवा रिलॅक्सिंग टाइम, तो करा, हरकत नाही. फक्त त्याची ती जी थिन लाईन आहे की तुम्ही कुठे ती क्रॉस करताय. म्हणजे आजकाल पार्लरमध्ये लोक जाऊन मायक्रो निडलिंग वगैरे पण करतात, ते नका करू. म्हणूनच ते नाही चालणार, कारण तिथे असेप्टिक प्रिकॉशन्स ते कशाने वापरतात. म्हणजे रिसेंटली 4 महिन्यापूर्वी एका आपल्याकडे भारतातलं नाही आहे पण एका सलॉन का स्पामध्ये PRP केलं गेलं आणि 2 पेशंटना HIV झाला. ओहो. सो असेही केसेस जेव्हा ऐकायला येतात, तुम्ही कुठे जाऊन काय करताय हे महत्वाचं आहे. म्हणजे जो ब्लाइंडली फॉलो नाही केलं, समोरच्यानी सांगितलं मी ते फॉलो केलं, त्यामध्ये तुमचाही एक हे पाहिजे, एज्युकेशनल पार्ट पाहिजे की तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल तर करा, अजिबातच माहिती नसेल तर परत घरी या, विचारा कोणाला तरी, वाचा त्याबद्दल, रील्स बघू नका, बिकॉज यू डोंट नो कोण बोलतंय ते. सो ते बघा आणि मग डिसिजन घ्या. करेक्ट. नक्की. म्हणजे अगदीच नाहीये, पण जसं तुम्ही म्हणाल तसं की एक आपण आपला पॉझिटिव्ह दृष्टिकोन ओपन ठेवूनच करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. अगदीच काहीतरी ब्लाइंडली फॉलो करण्यात अर्थ नाही. पण जसं आपण आता म्हटलं ना, तुम्ही जसं म्हणालात की आता हेअर कलरचा पण तुम्ही उल्लेख केलात, बऱ्याच वेळेला ना त्याचं पण प्रचंड मार्केटिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे ऍड्स बघून घरात आणून लावण्यापासून ते मेहंदीपर्यंत अजूनही सगळ्या गोष्टी चालू आहेत. घरात मेहंदी लावण्यापासून ते पार्लरमध्ये जाऊन तुम्ही हेअर कलर करण्यापर्यंत, आणि तिथे गेल्यानंतर ना आमचे केमिकल फ्री प्रोडक्ट आहेत, आमचे पॅराबिन फ्री प्रोडक्ट आहेत, हे सगळं अगदी परत ॲडव्हर्टाईज केलं जातं. आणि मग त्याच्यात मग हेअर कलर करणं, हायलाईट्स करणं, ग्लोबल सगळ्या ह्या गोष्टी केल्या जातात. आणि मग त्याच्यानंतर हेअरफॉल सुरू झाला ना तर या सगळ्यावरती त्याचं बिल फाडलं जातं. अरे हेअर कलर केले पहिल्यांदा आयुष्यात आणि केसच राहिले नाही, इथपर्यंत परिस्थिती येते. असे पेशंट येतात का डॉक्टर तुमच्याकडे? आणि मग कसं तुम्ही हँडल करता अशा पेशंटचा? पहिल्यांदा तर मी त्यांना तेच सांगते की तुमचा हेअर कलर जर तुम्हाला कलर केल्या खाज आली नाही, काही हे केलेलं नाहीये, आणि त्यावेळेला तुम्ही हीट किंवा जे ब्लिचिंग किंवा असे काही मेजर हे केलेले नसतील, तर ऍक्च्युअली स्पीकिंग प्रोबेबली तुमचा हेअर कलर हे करतच नाहीये. बरं. पण त्याच्यामध्ये एक भाग असतो, हे जे हेअर कलर आहेत हे स्काल्पसाठी नसतात. हे हेअर कलर जे असतात हे तुमच्या केसांसाठी आहेत. आणि खूपदा अशा ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ते जे हेअर कलर लावतात तुमच्या स्काल्प पासून काळा व्हावा केस म्हणून अगदी फासतात ते, आणि त्यामुळे खूप जणांना एलर्जी येते. बरं. ओके, त्याच्यामुळे हेअरफॉल होऊ शकतो, पण अदरवाईज नाही होऊ शकत. आणि दुसरी एक गोष्ट जशी मी मगाशी सांगितली, जो मुळात वीक केस आहे तो अशा सगळ्या ट्रीटमेंटना बळी पडतो आणि तो निघतो. सो त्या ह्याच्या बाबतीत हेअर कलरवर बिल फाडणं डायरेक्टली, तर ते मला तेवढंच लॉजिकल वाटत नाही. आणि दुसरा भाग असा आहे की खूप जण म्हणतात की मग मी करू की नको करू हेअर कलर. सो माझा एकच प्रश्न असतो की तुम्ही न करता राहू शकता का? आर यू रेडी टू सी युअर सेल्फ? आरशात तुम्हाला बघितल्यावर तुम्हाला आनंद होणार असेल तसा नॅचरली राहा. पण जर नसेल, जर तुम्हाला तो बघितल्यावर काय म्हणेल नाही हे चांगलं दिसत नाही, मग तुम्हाला लावणं भाग आहे ना. मग फक्त म्हणजे आता हा डिसिजन झाला की कलर लावायचा, मग तो कुठला एवढाच फक्त डिसिजन राहिला, त्यातल्या त्यात तो सुरू. आणि मग ते नॅचरल, आणि हे मग त्यावेळेला भरपूर डॉक्टरांनी असं हे दिला पण असेल आधीच्या तुझ्या याच्यावर की नॅचरल तर पॉइझन पण नॅचरल आहे. एक्झॅक्टली. सो नॅचरल हा काय प्रकार आहे? बरं, मी जेव्हा केमिकल म्हणते म्हणजे मी दुसऱ्या ग्रहावरून घेऊन येते का? इकडच्या जे मला अवेलेबल आहे त्याच्यापासूनच बनलेलं. सो नॅचरल हा फॅक्टरीत तयार झालं म्हणून ते नॅचरल नाही, तर तुमचे सगळे सो कॉल्ड नॅचरल प्रॉडक्ट जे ते पण फॅक्टरीतूनच येतात. एक्झॅक्टली. सो देर इज नथिंग लाईक हे नॅचरल. हे सगळे खूप जिव्हाळ्याचे विषय असतात, पण त्याच्यात तथ्य किती असतात. म्हणजे मेहंदी ट्रेडिशनली मेहंदी लावली जाते कलर करायला, पण आता ती खरंच तेवढी प्युअर आहे का? पहिली गोष्ट, मेहंदी तुम्हाला केस खूप ड्राय करते. सो त्यानंतर तुम्ही तेवढं कंडिशनर लावलं पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ मी असं सांगते का मेहंदी लावू नका, नाही लावा, पण त्यानंतरची ती आफ्टर केअर ती मला सूट होते की नाही ह्याबद्दलचं असलेलं नॉलेज, हे सगळं इथे महत्वाचं आहे. सो कलर लावू नका हा माझं अजिबातच मत नाहीये. मी स्वतः लावते त्याच्यामुळे मी ते सांगूही शकत नाही. सो तुम्हाला फक्त मनाची एक तयारी ठेवायची त्यानंतर की आपण एक टाईप ऑफ केमिकल नॅचरल किंवा आर्टिफिशियल केसांना लावतोय, स्काल्पला लावतोय, थोडा डॅमेज तर ते करणारच आहे.
सो इट्स जस्ट लाईक दॅट की मी डॅमेज थोडासा चूज करते ओव्हर माय अदर वेलबिंग, म्हणजे माय सायकोलॉजिकल वेलबिंग, की ते पांढरे झाले की मला ते आवडत नाही म्हणून. ओके, ग्रेट. मला वाटतं तुम्ही स्वतःच एक्झाम्पल दिल्यामुळे लोक जास्त रिलेट करू शकते असं म्हणायला हरकत नाही. पण डॉक्टर, जसं मी आता म्हटलं की सलॉनमध्ये गेल्यानंतर ह्या सगळ्या ट्रीटमेंट झाल्या, डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग आमच्यासारख्या लोकांचं, सामान्य लोकांचं हे असतं की मग PRP सजेस्ट केलं जातं आणि पुढे जाऊन हेअर ट्रान्सप्लांट, त्यानंतर जाऊ. पण PRP बद्दल म्हणजे काय, म्हणजे PRP खरंच उपयुक्त आहे का, कोणी केलं पाहिजे, म्हणजे कोणासाठी बेसिकली PRP कोणासाठी? उगाच उठून मी आज PRPच्या सेशनला चालली असंही ऐकलंय हा मी. आज माझं डॉक्टरांकडे PRPचं सेशन आहे. काय म्हणजे व्हॉट इज द, येतात ना पेशंट, येतात सांगत की मला PRPचं सेशन करायचं, आणि मी म्हणते तुमचे केस एवढे घनदाट आहेत, कुठे देऊ? एक्झॅक्टली. पण ते असं वाटतं लोकांना की नाही, मी PRP करत गेले तर माझे केस कधीच गळणार नाही. असं नाही होणार आहे. म्हणजे वयाप्रमाणे मी 50शीत पोचल्यानंतर माझे काही हेअर फॉलिकल्स आहेत ज्यांचं वयच तेवढं होतं, ते बंद होणार आहेत आणि माझे केस जाणार आहेत. सो दॅट इज देअर. आता PRP ही चांगली ट्रीटमेंट आहे का? डेफिनेटली ही खूप चांगली ट्रीटमेंट आहे. म्हणजे फक्त केसांसाठीच वापरली जाते का? नाही, ती भरपूर अदर म्हणजे जॉईंट्स आणि ह्या सगळ्यात पण PRP वापरलं जातं. सो PRP म्हणजे काय, तर तुमच्या रक्तामध्ये ग्रोथ फॅक्टर्स तयार करायची कपॅसिटी आहे, अगदी स्पेसिफिकली तर प्लेटलेट्समध्ये. सो PRP मध्ये आपण ह्या प्लेटलेट सेपरेट करतो आणि ह्यांना स्कॅल्पमध्ये इंजेक्ट करतो. जेव्हा मी इंजेक्ट करते त्या ट्रॉमामुळे त्या PRP ऍक्टिव्हेट होतात आणि त्या ग्रोथ फॅक्टर स्टिम्युलेट करतात. त्यांनी ग्रोथ फॅक्टर टाकले म्हणजे काय झालं, ते जे आजूबाजूचे फॉलिकल्स आहेत त्यांना अचानक ग्रोथसाठी काहीतरी मिळालं, स्टिम्युलस केलं, हा, आणि ते वाढायला लागणार. राईट. आता कोणी करावं, तर खूप जण फक्तच PRP करतात, बाकी काहीच करत नाही. म्हणजे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, हेअरलाईन रिसीड केली, इथे PRP देत आहेत, आणि मला त्यांना सांगत हवं तिथे फॉलिकल्सच नाही आहेत, PRP देऊन काय करणार तुम्ही? तुमची हेअरलाईन PRPनी परत येणार नाहीये. बरं. हां. सो ही पहिली गोष्ट. जिथे फॉलिकल आहे, जो डॉर्मंट बसलाय किंवा ज्याच्यामध्ये अगदी पातळ केस उरलाय, तो रिस्पॉन्ड करेल. ओके. सो मला जेव्हा पेशंटला सांगायचं असतं, पहिल्याच भेटीत मी सांगते का तुम्ही PRP करा? नाही, कारण कोणालाही पहिल्या भेटीत ज्यांनी आतापर्यंत काहीच ट्रीटमेंट घेतली नाही त्यांच्या स्कॅल्पला तयार करा आधी. बरं. सो तयार करण्यासाठी दोन गोष्टी. एक तर जी प्रोसेस चालू आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशियामध्ये, तिथे मुळांशी हॉर्मोन्स काम करतायत. ओके. एक तर मला त्या केस आणि हॉर्मोन्समध्ये एक बॅरियर टाकायचं आहे, जे नॉर्मली मी मिनॉक्सिडिलने टाकू शकते. ते टेम्पररी बॅरियर आहे, पण मी टाकू शकते. आणि त्या केसाला स्ट्रॉंग करायचंय, ऍट द सेम टाइम मला अँपल ऑफ न्यूट्रिशन अवेलेबल करायचंय. बरोबर. तरच मी तो PRP दिल्यानंतर तिथे केस उगवेल ना. त्याच्याकडे न्यूट्रिशनच नसेल तर तो केस कसा येणारच नाही. करेक्ट. सो मी नॉर्मली PRPला बूस्टर ट्रीटमेंट म्हणते, की तुमची ट्रीटमेंट चालू असताना आता मला एवढा इफेक्ट आलाय किंवा यायला लागलाय, आता मला ह्याला वाढवायचंय, दॅट इज द टाइम मी PRP देते. किंवा टिलोजेन एफ्लुमियममध्ये खूपच केस गळत आहेत आणि मी कितीही ओरल न्यूट्रिशन देऊन ते नाही थांबत, दॅट टाइम 1 किंवा 2 सेशन ऑफ PRP, आणि ते तुम्हाला थोडं केसांना रिवाईव्ह करायला हेल्प करतात. पण उठसूट PRP करावं का? तर नाही, बिकॉज त्याच्यासाठी खूप असेप्टिक प्रिकॉशन्स घेतलेल्या पाहिजे. त्यामुळे तुम्ही कोणाकडून करता हे महत्वाचं. दुसरी गोष्ट, ती PRP तयार होण्याच्या वेगळ्या ट्यूब्स असतात, त्या व्यवस्थित वापरल्या गेल्या पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही काहीतरी इंजेक्ट करता, हे इतक्या हलक्यात घेऊन चालत नाही. करेक्ट. वुंड आहे ना शेवटी, वुंड आहे, तुम्ही क्रिएट करताय ती वुंड, आणि जर त्याच्यात जर इन्फेक्शन झालं उद्या तर काय. म्हणजे एक केस स्टडी होता, त्या व्यक्तीने दर महिना PRP केले, 36 PRP वगैरे केलेल्या. अल्टिमेटली स्कॅल्प थिन आउट झाला, म्हणजे ग्रोथ फॅक्टर सोडा, इतक्या मायक्रो ट्रॉमानी स्कॅल्प थिन आउट झाला. आता तो केस कसे धरणार? ऍब्सोल्युटली. सो यू हॅव टू रिव्हर्स दॅट इफेक्ट. बापरे. सो एवढ्याही यांनी नाही करायचं. सो त्याचं एक प्रमाण आहे, त्याचं एक कारण आहे आपण का करतोय ते. त्याप्रमाणे तुम्हाला अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंट येतं, आता वाढवायचे त्या गोष्टीला. किंवा काही वेळेला काहींना सगळी औषधं घेणं, जसं अँटी अँड्रोजेन्स काही बायकांमध्ये नाही देत आहेत, आणि मला तो इफेक्ट बूस्ट करायचा, मी जे साधं मिनॉक्सिडिल देते त्याचं, अशा वेळेला मी PRP सांगेन. मग तिथे पण दर महिना नका करू, 2 महिन्यांनी करा, 3 महिन्यांनी करा. आपण कसं त्या ह्याला सांभाळू शकतो केसांच्या ह्याला, याप्रमाणे करा, पण रेग्युलर नाही. ओके. हे झालं मिनॉक्सिडिल बद्दल किंवा PRP बद्दल. पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की आजकाल बऱ्याच वेळेला की खूपच, जसं आपण मगासपासून डिस्कस करतो की यंग एजमध्ये बॉल्डनेस येतोय, तर मग अशा वेळेला मग बऱ्याच वेळेला तुम्ही पण ॲज अ डॉक्टर हेअर ट्रान्सप्लांट कदाचित सजेस्ट करत असताल, किंवा आजकाल लोक स्वतःहूनच हेअर ट्रान्सप्लांटेशनकडे जातात, त्यांना ते डिसिजन घेतात की आम्हाला करायचं आहे. तर मग हेअर ट्रान्सप्लांटेशनची ही आता ही सर्जरीच आहे, तर मग एक तर पहिली गोष्ट, पहिला प्रश्न की ही गरजेची आहे का, केली पाहिजे का, कोणी केली पाहिजे,
आणि त्याचं ना म्हणजे अक्षरशः न्यूजमध्ये की म्हणजे डेथपर्यंत न्यूज आम्ही स्वतः ऐकलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत पेशंट्स. तर एवढं रिस्की असताना म्हणजे हे खरंच तर एवढं रिस्की आहे का, आणि जर का तर मग खरंच केलं पाहिजे का? एवढा थोडक्यात सांगू का तुम्हाला, केसांसाठी एवढा अट्टाहास गरजेचा आहे का? हाच मुळात हे आहे की केसांसाठी अट्टाहास गरजेचा आहे का, हा त्याचा आहे. सो हेअर ट्रान्सप्लांट बेसिकली काय करतोय आपण की माझ्याकडे शेत आहे, अर्ध्या शेतामध्ये 10 झाड आहेत आणि उरलेल्या ह्याच्यात 50 झाड आहेत. मला 10 असलेली नाही आवडत आहेत, म्हणून मी 50 मधली 25 काढून इकडे लावली आणि मी ते सगळं आता सारखं सारखं दिसते. तेच तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट मध्ये करताय. माझे इकडचे गेलेत, मी पाठवून काढून पुढे लावते. ओके. सो हेअर ट्रान्सप्लांट हा बेसिकली जर मला सर्जरीच्या सिव्हिअरिटी किंवा ती खरंच डेंजरस सर्जरी आहे का या ह्याच्यात तर अजिबात नाही. पण ती कोण करतं हे खूप महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. सो ज्या डेथच्या म्हणजे आता त्याच्यात तर सुप्रीम कोर्टात आता केस चालू आहे आणि सगळं आहे. सो डेथच्या ज्या केसेस आहेत एक्झॅक्ट कारण पूर्णपणे बाहेर येत नाही, पण त्याच्यासाठी चुकीचा दिला गेलेला ॲनेस्थेसिया किंवा पेशंटला हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन येणं, हे सगळ्या गोष्टी. आणि म्हणून कोण करतं हे महत्वाचं आहे. कोण करतं हे किती चांगल्या प्रकारे सर्जन करतो हे महत्वाचंच आहे. पण चांगला सर्जन कोण, ज्याला त्याचे कॉम्प्लिकेशन्स पण माहिती असतात आणि हँडल करता येतात. तुम्ही एखाद्याला जेमतेम प्रोसिजर करता येणाऱ्याकडे गेलात आणि त्याला माहितीच नाही याची कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, सो तुम्ही तुमच्या आयुष्याशी खेळताय. सो जी सिम्पल प्रोसिजर होती त्याला तुम्ही रिस्की बनवलं. ओके. त्याच्यानंतर कोणी करावं हेअर ट्रान्सप्लांट. सो ज्यांना पहिलं मी जसं सांगितलं कुठल्याही मेडिकल ट्रीटमेंटनी हेअरलाईन परत येऊ शकत नाही. हेअर ट्रान्सप्लांटेशननी पण नाही, फक्त हेअर ट्रान्सप्लांट येऊ शकते. हा, बाकी मेडिकल ट्रीटमेंटनी नाही. म्हणजे तुम्ही PRP करा, औषधं घ्या, नाही येणार. पण सर्जिकलीच फक्त येऊ शकते. सो हेअरलाईन पाहिजे तुम्हाला, ज्यांच्यासाठी ती महत्वाची आहे. म्हणजे आपण काही प्रोफेशन घेऊ ना, जसं तुमच्या प्रोफेशनमध्ये इट्स द फेस व्हॅल्यू जी ते महत्वाची आहे, किंवा काही जणांसाठी ती खरंच महत्वाची आहे. म्हणजे देर इज नो राईट और रॉंग अबाउट इट, की माझ्यासाठी मला केस चांगले असणं गरजेचं आहे. ठीक आहे, यू कॅन गो अहेड विथ इट. मग ते तेवढंच केलं की थांबतं का? म्हणजे खूप जणांनी, मी हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतरही लोकांचे केस गेलेले बघितले. एक्झॅक्टली, बघितले, अगदीच दिसतात. कारण मी फक्त इकडची झाडं उचलून इकडे लावली, पण इकडे मुळात 25 झाडं ती का नव्हती, हा महत्वाचा आहे. सो तिथे हॉर्मोनल इन्फ्लुएन्स उरलेल्या केसांवर आहेच. मी त्यांची त्यानंतर मी ना मिनॉक्सिडिल लावलं ना, मी कधी त्यांना बुस्टर इफेक्ट म्हणून PRP दिलं ना, काहीच नाही केलं. मग ती उरलेली झाडं जातीलच की. करेक्ट. सो हेअर ट्रान्सप्लांट हा फायनल सोल्युशन नाहीये. तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या केसांची काळजी घ्यावी लागते. आणि हा डिसिजन जेव्हा तुम्ही घेता हेअर ट्रान्सप्लांटचा, त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. कारण त्यानंतर खूप जण त्यामुळे हे होतं, डिस्टर्ब होतात की मी एवढं पण केलं पण माझे केस नाही राहिले. एक्झॅक्टली. ते कुठे ना एकदमच हे लो होऊन जातात लोक, की एवढं म्हणजे ना सर्जिकली अब्यूज करतोच आपण, कुठे ना कुठेतरी वुंड आहे, सगळंच आहे. प्लस त्याच्यावर पैसे डेफिनेटली खूप घालवतो, वेळ घालवतो त्याच्यावर. आपल्याला 10-15 दिवस काही करता येत नाही, नंतर अशा पण परिस्थिती असते. आणि एवढं सगळं करून जेव्हा परत ती सेमच कंडिशन येते ना, नाही म्हणजे ऑब्व्हियस आहे की कोणालाही त्याचं वाईट वाटतं, हर्ट होतं आणि असं वाटतं का केलंय मग. म्हणजे केलंच मुळात तुमच्या सायकोलॉजिकल हेल्थसाठी आणि तीच डिस्टर्ब झाली त्यानंतर. सो ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की तुमचा हा फायनल स्टेप नाहीये. तुमचे असलेले केस वाचवण्यासाठी पण तुम्हाला ह्याच्या पुढे मिनॉक्सिडिल लागणार आहे, कदाचित PRPच्या ट्रीटमेंट घ्यावे लागणार आहे. सो ते पण ओव्हरऑल इट्स अ सेफ प्रोसिजर, एनीवन कॅन गो अहेड विथ इट. बरं, नक्की. जसं आता आपण हे म्हटलं की या ट्रीटमेंट्सबद्दल आपण बोललो, थोडक्यात मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे जे कॉमन लोकांचे असतात स्पेसिफिकली केसांच्या बाबतीत. तसं जर का काही गोष्टींचा विचार केला तर ॲज अ डॉक्टर टॉप 3 मिस्टेक्स जे कॉमनली लोक करतात केसांच्या बाबतीत, काय वाटतात? पहिली सगळ्यात महत्वाची मिस्टेक जी मला वाटते ॲज अ डॉक्टर, हा फक्त म्हणजे लोकांना त्याचं हे घेणार, तुमचे केस गळत आहेत ह्यानी तुम्ही पॅनिक होता, पण त्याच्यावर शोधत नाही की ते का गळत आहेत. ओके. सो म्हणून थोडासा अवेअरनेस हेअर सायकल बद्दल आणि त्याला शोधायचा प्रयत्न करणं. म्हणजे मी समजा आता माझंच उदाहरण देते. मी एक पिरियडिकली माझे केस गळतात आणि त्यावेळेला मी फक्त आणि फक्त सिरम लावले तर उपयोग नाही होणार आहे, कारण माझं हिमोग्लोबिन ड्रॉप होतं रेग्युलरली, माझं व्हिटॅमिन D ड्रॉप होतं आणि ते इंडिकेशन देतं मला केस गळल्यामुळे. सो ते शोधा. ओके. दुसरी गोष्ट, शॅम्पू आणि कंडिशनर ज्याबद्दल आपण बोललो, त्याचे फार एक्सपेरिमेंट करू नका केस गळायला लागल्यावर. अच्छा. ओके. सो ते काही करू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा कोणाला ट्रस्ट करताय, जे
सो कॉल्ड डॉक्टर्स नाहीत किंवा त्यातले तज्ज्ञ नाहीत, त्यावेळेला बी केअरफुल. त्याचे खूप वाईट साईड इफेक्ट पण आम्ही बघितलेले आहेत. सो त्यावेळेला बी केअरफुल. म्हणजे ही मिस्टेक तर डेफिनेटली नॉट पार्डनेबल, म्हणजे करूच नाही कोणी. नक्की. जरी हे असलं तरी तुमचा तो एक अवयव आहे. त्याला एवढ्या हलक्या हातात, म्हणजे हलक्यापणे घेऊन किंवा ते कोणाच्याही हातात देऊ नका. करेक्ट. ॲब्सोल्युटली. जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात तसं की ही माझी मैत्रीण ही गोळी घेते म्हणून मी घेते, एवढं कॅज्युअली घेण्यासारखं ही गोष्ट नाही आहे. नक्की. पुढे जाऊन असं मला तुम्हाला विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला ना असं असतं की कुठेतरी एक डोक्यामध्ये एक संकल्पना असते की रोज 50 केस, मी असं ऐकलं आहे की रोज 50-100 केस हे गळलेच पाहिजेत. हे जर का गळले नाही तर नवीन केस येणार नाही. काय मिथ आहे, योग्य आहे, काय? मिथ नाही आहे. अकॉर्डिंग टू इंडियन जेनेटिक्स आपल्या डोक्यावर एक साधारण 1,00,000 केस असतात. त्याचे 10% केस हे टीलोजेन फेजमध्ये असतात. हे सगळं कॅल्क्युलेशन करून एक 100 केस दिवसाला जाणं अपेक्षित आहे. ओके. पण ते 100 केस एकत्र नाही जात. तुम्ही झोपलेले असता तेव्हा जाता, तुम्ही कुठेतरी जाता, तुमच्या नकळत जात असतात. सो मी दिवसाला 100 केस मोजले, आता माझे गेले असं नाही येते. बरं, ज्याच्या डोक्यावर 1,00,000 केस आहेत त्याच्यासाठीच तो ऍप्लिकेबल आहे. ज्याच्या डोक्यावर 50,000 आहेत त्याचं वेगळं आहे गणित. सो ते गणित वेगळे, पण ते गेलेच पाहिजे असं भाग नाही. ते गेले की त्याच्या जागी नवीन केस येतो, एवढंच. सो हे मिथ नाही आहे एक्झॅक्टली. पण त्याचं कॅल्क्युलेशन असं नाही एक्झॅक्टली की एवढे गेले म्हणजे मला नवीन केस येणार. कदाचित तुमचं न्यूट्रिशन चांगलं नसेल तर 100 गेलेत, येताना 20च येतील. परत एकदा लक्ष देण्याची गोष्ट आहे. आणि डॉक्टर आणखी नाही का ना, केस विंचरण्याच्या बाबतीत पण बरेच समजूत किंवा गैरसमजुती असतात. ते म्हणजे बऱ्याच वेळेला ना केस विंचरल्यामुळे गळतायत म्हणून खूप जण केस विंचरतच नाहीत. म्हणजे अक्षरशः असं पण करतात. किंवा मग केस विंचरण्याच्या ना पद्धतींवरती सुद्धा रील्स आलेत बरं का, की असे उलटे करूनच केस विंचरा, साईडलाच केस विंचरा, स्पेसिफिक कंगव्यानेच केस विंचरा. कोम्बिंगचं खरंच काही असं ट्रेंड योग्य आहे? फ्रँकली ट्रेंड असायची काही गरज नाहीये. कोम्बिंग इज बेसिकली तुम्ही 2 केसांमधलं जे टँगलिंग पार्ट आहे तो हे करायला करता. हार्श कंगवे नसावेत कारण तुम्ही स्काल्प पासून करताय. सो काहींना खरंच खूप घासून करायची सवय असते, एवढी गरज नसते. त्याच्यात तुम्ही क्युटिकल्सना डॅमेज करणार असाल तर त्या केसांना काहीच हे नाहीये, लॉजिक नाही. त्यामुळे त्याचं तसं असायचं किंवा स्पेसिफिक कंगव्यानी करा. त्याचा मुळात तुम्ही जेव्हा स्काल्पच्या भोवती ते सांगतात ना उलटं करून करा, त्याचा हे एवढाच. आणि लाकडाचा कंगवा जो तुम्हाला बोचणार नाही वगैरे, ह्याचं हे जसं की तुम्ही जेव्हा ती प्रोसेस करता त्याला तुम्ही त्या मुळांना हलवता थोडे, त्यामुळे जे गळणारे ते निघून येतात. त्याचे मुळे गळत नाही येते, ते गळणारे निघून येतात. आणि ॲट द सेम टाइम इट वर्क्स लाईक अ मसाज. सो थोडं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. राईट. सो नथिंग मोर दॅन दॅट. अच्छा, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. सायकोलॉजिकली बाकी सगळं असं. हो, म्हणजे केस असे मी विंचरले म्हणून माझे केस तुटू शकतो माझ्या विंचरण्यात, पण गळू नाही शकत. तुटणं आणि गळण्यात फरक आहे. अगदी अगदी नक्की. डॉक्टर, या सगळ्या गोष्टी तर आहेतच, परंतु जसं तुम्ही मगाचपासून आता म्हणताय, जो महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला यायचं आहे जाता जाता, की न्यूट्रिशन किंवा केसांना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी देणं गरजेचं आहे. किंवा कुठेतरी बऱ्याच वेळेला असं आपलं म्हटलं जातं की प्रोटीन केसांना दिले गेले पाहिजे, त्याची केसांना नितांत गरज आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं ना, जसं तुम्ही म्हणालात मगाशी की सप्लिमेंट, आता बरेच जणांना ब्लाइंडली सप्लिमेंट घेत सुटतात. रोज 3-4 वेळा घेतात केसांसाठी, की रोज. आणि मग त्यांना असं वाटतं एक सुडो इफेक्ट की अरे वा, आता माझे केस मस्त होणार. सो काय म्हणजे न्यूट्रिशन, जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की डाएटमधनं पण जाणं अपेक्षित आहे. तर सिम्पल साधा क्वेश्चन की चांगले निरोगी चांगले केस असण्यासाठी, राहण्यासाठी, टिकण्यासाठी खरंच न्यूट्रिशन कशा प्रकारे आणि कुठलं असलं पाहिजे केसांना? ह्या सगळ्याचा मेजर की पॉईंट न्यूट्रिशन आहे. बरोबर. ओके. तुमची जी इंटरनल हेल्थ आहे ती तुमच्या स्किन आणि हेअरवर रिफ्लेक्ट होते. करेक्ट. तुमचे हेल्दी केस हे तुमची हेल्थ ओव्हरऑल चांगली असल्यामुळे ते हेल्दी आहेत. ते असेच हेल्दी होऊ शकत नाही. बरोबर. जेव्हा न्यूट्रिशन बद्दल बोलतो त्यावेळेला केसांना एकाच प्रकारची कुठल्या तरी न्यूट्रिशनची गरज आहे का? नाही. केसांना सगळ्या न्यूट्रिशनची गरज आहे, कॅल्शियम, आयर्न वगैरे सगळ्याची. पण हे सगळे न्यूट्रिशन जे आहेत हे आपल्या रेग्युलर डाएटमधून जाणं अपेक्षित आहे. सो इथे खूप जण असं विचारतात, मी सगळं हेल्दी खातो, मी सगळं प्रोटीन वगैरे, तरी माझे केस का गळतात? कारण, आणि तेच आपल्या आज्यांच्या ह्याच्यात जेव्हा मगाशी हे बोललेले की आज्यांचे केस चांगले होते, माझे का नाही? म्हणजे जेनेटिक हे पण इथे नाहीये. करेक्ट. सो आज्या जे खात होत्या तेच आपण आता खातोय का? नाही. ह्याच्यात मी असं नाही म्हणत आहे लाईफस्टाईल आपण काही हे खातो म्हणजे पिझ्झा बर्गरचा हेच नाहीये,
आजी पण भाजी खात होती, मी पण तीच भाजी खाते, तशीच बनवून खाते, पण भाजीचं मुळात न्यूट्रिएंट व्हॅल्यूज कमी झाली असेल तर ते आपण खूप साऱ्या पेस्टिसाइड्स मारलेल्याच भाज्या खातो. आता हा न्यूट्रिशन हा खूप मोठा पार्ट आहे, पण एक सिंपल उदाहरण की हे पेस्टिसाइड मारल्यावर त्या भाज्यांच्या मुळांशी काही कीटक नॅचरली असणं गरजेचं आहे, ते पण मरतात. हे कीटक जे आहेत काही प्रक्रिया करून ह्या भाज्यांमध्ये किंवा या फूडमध्ये काही मायक्रोन्यूट्रिएंट्स तयार करतात, सिलेनियम, मॅग्नेशियम. हे मायक्रोन्यूट्रिएंट्स नाहीच आहेत आता त्या ह्याच्यात. त्यामुळे मी कितीही चांगलं खाल्लं तरी सुद्धा ते न्यूट्रिशन मला मिळतच नाहीये. त्याच्यामुळे मला ते बाहेरून द्यावं लागतं. आणि म्हणूनच खूपदा हेही ऐकलं असेल, गोळ्या खात होते तोपर्यंत ठीक होतं, गोळ्या बंद केल्यावर गेलं, कारण तुमच्या नॉर्मल डाएटमधून नाही मिळत आहे ना ते. मग ते नॉर्मल डाएटमधून कसं आणायचं? जसं प्रोटीनच्या बाबतीत आपण खूप प्रोटीन डेफिशियंट जेवण जेवतो, हे आता इंडियन्स खूप प्रोटीन डेफिशियंट जेवण जेवतात, हे असं प्रूव्हन आहे. सो मग तुम्ही त्यासाठी काहीतरी, मग तुम्ही नॅचरली प्रोटीन खा किंवा तुम्ही सप्लिमेंट खा, कसंही. पण मुळात आता तीच हे की आताच कोणीतरी म्हटलं की मी 4 सप्लिमेंट खाते, पण त्या 4 सप्लिमेंट तुम्ही जेव्हा खाता तेव्हा तुमचं जर हेअरफॉलचं कारण थायरॉइड असेल तर त्या 4 सप्लिमेंट काय करणार? सो मग ते कारण शोधा. जर त्यांनी काहीच फरक पडत नाही तर ते कारण शोधा. नक्की. पण म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की न्यूट्रिशन देणं केसांना हे खूप गरजेचं आहे. काही स्पेसिफिक गोष्टी सांगू शकाल ज्या आपल्या डाएटमधनं पण आपल्याला मिळू शकतील आणि ज्यांनी आपल्याला केस चांगले ठेवता येण्याच्या दृष्टिकोनातनं? हा खूप कॉमन क्वेश्चन आहे फ्रँकली, पण माझा हे तोच असतो त्याला होतं की मी एक गोष्ट नाही किंवा 2 गोष्टी नाही सांगू शकत. जसं केसांना सगळ्याचीच गरज आहे, जे तुमच्या बॉडीमध्ये सगळे न्यूट्रिशन जाणार त्याचीच गरज आहे. सो लहानपणी दुसरीच्या पुस्तकात संतुलित आहाराचा जो फोटो बघितलाय त्याची गरज आहे तुम्हाला. सो ते खा. ते खाल्ल्यानंतर आपसूक तुमच्या बॉडीला मिळाल्यानंतर जे न्यूट्रिशन उरणार आहे ते केसांना मिळणार आहे. सो ते न्यूट्रिशन तुम्हाला सगळंच, म्हणजे मग ते ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असो, कॅल्शियम असो, आयर्न असो, आजकाल नवीन आलेलं कोलॅजन असो, हे सगळं आपण नॉर्मली डाएटमधून घेतो. तुमची ॲब्झॉर्प्शन कपॅसिटी पण खूप महत्वाची आहे. तर आत्ताच्या स्टडीप्रमाणे आपले गट हेल्थ बॅक्टेरिया जे आहेत हे कमी होत आहेत, आणि मी कितीही न्यूट्रिशियस फूड खाल्लं तरी सुद्धा माझे ते बॅक्टेरियाज ॲब्झॉर्प्शनला मदतच करत नाहीये. मग अशा वेळेला तुमचं एक फूड, मी तुम्हाला त्याला अक्रोड का, पण त्या अक्रोडने मिळणारा ॲब्झॉर्ब नाही होते, तर मग तुम्ही खाऊन नाही होणार आहे काही. बरोबर. सो ती गट हेल्थ वाढवण्याचे पण काही आहेत आणि ट्रेडिशनल पद्धती आहेत आपल्याकडे. सो त्याच्यावर वर्क करा. सो इट्स अ व्हेरी, हे खूप कॉम्प्लेक्स हे आहे, म्हणजे 1+1 2 नाही होणार इथे. सो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ते डाएटचं हे, म्हणजे असा हा प्रश्न विचारल्यावर आजच्या ह्याच्यात आम्ही एक सायक्लिकल न्यूट्रिशन थेरपी देतो, ज्याच्यामध्ये सगळेच न्यूट्रिशन आम्ही इन्क्लूड करायचा प्रयत्न करतो, पण छोट्या क्वांटिटी. अच्छा. पण ह्यानंतर मी पेशंटना सांगते हे तुमच्या डेफिशियन्सीज क्लिअर करू शकत नाही. सो तुम्हाला डेफिशियन्सी आहे की नाही कुठलीही मला आधी चेक करावं लागेल आणि त्यानंतर आपण हे घेऊ शकतो. नक्की. पण डॉक्टर, जसं आता केसांच्या बाबतीत ना प्रामुख्याने काय होतं की स्ट्रेस, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की खूप मोठा फॅक्टर आहे, किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल बायकांच्या बाबतीत, या सगळ्या गोष्टी, किंवा स्पेसिफिकली बायकांच्या बाबतीत अनफॉर्च्युनेटली काय होतं, प्रेग्नन्सीनंतर सुद्धा बराचसा हेअरफॉल चालू होतो आणि या सगळ्या गोष्टी होतात, किंवा मेनोपॉझल आता गोष्टींमध्ये तिथेही हेअरफॉल परत सुरू होतो. म्हणजे असे अनेक अदर दॅन दिस, म्हणजे आपण या सगळ्या ज्या चर्चा केल्या त्याच्या व्यतिरिक्त हे असे अनेक फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे कुठेतरी केसांची जी एकूणच हे आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होतात या गोष्टींचे. तर मग अशा वेळेला ट्रीटमेंट म्हणून घेणं गरजेचं आहे की जसं तुम्ही म्हणालात तसं की फक्त एक न्यूट्रिशन फक्त योग्य राहिलं तरी पण इनफ होतं? आता जसं तू हे म्हणालीस प्रेग्नन्सी नंतर केस गळणारच आहेत. बरोबर. कारण हॉर्मोनमुळे ते खूप सारे केस हे ग्रोथ फेजमध्ये धरून ठेवलेत प्रेग्नन्सी. बरोबर. आणि ते सगळे केस प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाली की ते सोडून देतं बॉडी. अच्छा. ओके. सो तो जो हेअरफॉल आहे हा एक्सपेक्टेड असतो. आता त्या दरम्यान जर तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित नसेल तर जसं मी मगाशी सांगितलं 100 गेले पण 20च परत आले. सो दॅट्स द व्हॉल्यूम लॉस. ओके. सो अशा वेळेला जर तुमच्या रेग्युलर डाएटमधून म्हणजे तुमचं हेअरफॉल थांबतच नसेल, 1-2 महिने वाट बघा, 3 महिने वाट बघा, हेअरफॉल थांबत नाही, परत नवीन केस आलेत की नाही ह्याच्यावर मी बोलत नाही, हेअरफॉलच थांबत नाहीये, डेफिनेटली तुम्हाला हेल्पची गरज आहे. तिथे तुम्हाला ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे. सो एक हे ठेवायचं की 2 ते 3 महिन्यात नॉर्मली कुठल्याही गोष्टीने हेअरफॉल होत असेल तर तो एक साधारण 2 महिन्यात थांबतो, कमी होतो, चेंजेस होतात. ते चेंजेस होत नसतील ह्याचा अर्थ सिस्टीममध्ये गडबड झालेली आहे. मग ती आता ते जे तज्ज्ञ आहेत त्यांना सिस्टीम दाखवायची आणि गडबड रिपेअर करून घ्यायची. ओके.
नक्की. वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, कारण जसं तुम्ही मगासपासून सांगताय तसं की फक्त केसांना फिजिकल अपिअरन्स फक्त त्याच्याकडे न लक्ष देता बाकी आपल्या एकूणच शरीरामध्ये जर का काही बदल होत असतील तर त्याच्यावरती पण कुठेतरी फोकस करणं गरजेचं आहे. डॉक्टर, खूप छान हे सगळं चर्चा चालली आहे. त्याच्यामुळे मला जाता फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की मग जसं आपण मगासपासून म्हणतो की निरोगी म्हणजे ना, केस निरोगी असणं, सुंदर असण्यापेक्षा पण निरोगी असणं खूप गरजेचं आहे असं माझं पर्सनली मत आहे. तर मग निरोगी केसांसाठी डेली रुटीन, जसं आता आपण स्किन रेजिम म्हणतो रोज, तसं एक डेली रुटीन आपल्या प्रेक्षकांना काही सांगू शकाल का जे त्यांना इझिली करणं पॉसिबल आहे? ओके. पुरुष असतील बायका असतील दोघांसाठी. ओके. सो केसांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तर क्लिन्झिंग. ओके. क्लिन्झिंगसाठी शॅम्पू इझिली अवेलेबल आहे. जसं आपण मगाशी बोललो तसं क्लिन्झिंग किती वेळा करावं हे प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे, पण तुमच्यासाठी जे सुटेबल आहे त्याप्रमाणे क्लिन्झिंग करावं. जो शॅम्पू आहे आणि दिवसातून समजा आठवड्यातून 3 वेळा वापरला तर 3 वेळा. शॅम्पू हे तुमच्या केसांवरचं जे बेसिक नॅचरल ऑइल आहे हे काढून टाकणार आहे, कारण तो क्लेन्झर आहे. सो त्यामुळे त्याला वेगळं मॉइश्चर द्यावं लागतं जर तुम्हाला सॉफ्ट केस पाहिजे असतील तर. त्या केसांना बळकटी परत देण्यासाठी कंडिशनर. ओके. सो कंडिशनर तुमच्या प्रत्येक शॅम्पूनंतर एक माइल्ड कंडिशनर लावा, किंवा शॅम्पू, आजकाल शॅम्पू पण माइल्ड शॅम्पूज येतात तर तसे शॅम्पू वापरा. त्यानंतर इथे तुमचं सन प्रोटेक्शन हे आजकाल केसांसाठी पण येतात. सो हा जो बेसिकली क्युटिकल आहे या क्युटिकलला वरतून पण बंद करता येतं. तर त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट ऑइल पण वापरू शकता. मी केसांच्या लेंथ बद्दल बोलते, इथे मी ऑइल स्काल्पला लावण्याबद्दल बोलत नाहीये. आपल्याला तो स्काल्पला लावायचं पण नाही, पण तुम्ही डायरेक्ट ऑइल वापरू शकता जे लाईट वेट ऑइल्स पण येतात किंवा सिरम्स फॉर्ममध्ये येतात. सो तशी सिरम वापरते. त्या सिरम्समध्ये पण आजकाल सनस्क्रीन म्हणजे SPF असलेले वगैरे पण सिरम्स ग्रीसी पण नसतात फारशी. हो. पण खूप जणांना असं वाटतं की मी हे आज लावलं तर उद्या लावायची गरज नाही, असं नाही. ते न्यूट्रिशन रोजच कंडिशनिंग रोजच द्यावं लागतं. बरं. ओके. सो उद्याही मला कदाचित सिरम लावले. अगेन डिपेंड्स अपॉन माय हेअर क्वालिटी. ओके. माझे केस खूप कर्ली असतील तर मला कदाचित त्याला दररोज लावावं लागेल. एखाद्याचे खूप स्ट्रेट आणि सिल्की असतील तर एकदा लावलं तरी पुरतं. करेक्ट. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं केसांच्या बाबतीत येतं ती स्काल्प हेल्थ. राईट. तुमची स्काल्प हेल्थ चांगली नसेल तर हे फक्त डेड स्ट्रक्चर आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. डॅन्ड्रफमध्ये पण खूप प्रकार असतात, त्याचे पण वेगवेगळे डायग्नोसिस, सोरियासिस पासून सिम्पल डॅन्ड्रफ पर्यंत. सो ते ट्रीट करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुमचे हेअर हे टॉसवायला जातात. आणि कमीत कमी हीट ट्रीटमेंट. ओके. म्हणजे जेव्हा गरजेचं तेव्हा करा, पण उगाच उठसूट असं. सो ह्या एवढ्या बेसिक हे जरी पाळल्या तरी केस चांगले राहतात. आणि जसं आपण म्हटलं असं की निरोगी केस बेसिकली ठेवणं गरजेचं. येस. तुमची ओव्हरऑल हेल्थ बरोबर ती चांगली, केस चांगले. ग्रेट. मला वाटतं या नोटवरती आपण हे डिस्कशन आज इथे थांबू शकतो, कारण जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की हा विषय घेण्याचं कारणच आज हे होतं की जे ट्रेंड्स चाललेत त्या ट्रेंडवरती नेमका कशा प्रकारे विचार केला पाहिजे, अप्रोच काय असला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं, मी जसं मगासपासून म्हणते की निरोगी हेअर असणं फार गरजेचं आहे, कारण नुसता त्याचा फिजिकल अपिअरन्स बघून किंवा बाउन्स आज छान आलाय ह्यानी काहीच होणार नाही. हो की परत उद्या तुमचे जाऊन केस जर का असे दिसणार असतील तर त्यांनी काहीच उपयोग नाही. त्यामुळे खरं तर हा सगळा विषय होता की त्याचा अप्रोच किंवा आपला जो दृष्टिकोन आहे तो कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. आणि मग तो मेडिकल हेल्थच्या किंवा मेडिकल नॉलेजमधनं जाणं जास्त गरजेचं मला वाटलं. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला खरं तर इथे बोलवलं आणि बऱ्याच गोष्टींचं जे मिथ पण आहेत आपण ते बरेचसे दूर केले. आणि जसं मी तुम्हाला विचारलं लास्टला की एक रुटीन जे आहे ते पण आज आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे डॉक्टर पल्लवी, थँक्यू सो मच. तुम्ही रूबरू विथ अनुमध्ये आलात आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना एवढं छान सगळी आज माहिती दिली. थँक्यू. मला पण हे जे डिस्कशन झालं याच्यात खूप बरं वाटलं, कारण खूप असे प्रश्न आहेत जे कन्सल्टेशनमध्ये पेशंटना खूप डिटेलमध्ये सांगता येत नाही. सो आय होप त्यांनी हे बघावं आणि माझं कन्सल्टेशन इझी होईल त्यानंतर. नक्की. सो रूबरू विथ अनुमध्ये या विषयासह आता आम्ही इथेच थांबणार आहोत. अशाच चांगल्या कंटेंट करता तुम्ही एलिगंट आय मीडियाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा जो सगळा भाग आहे, आजचा एपिसोड आहे, तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच.